सर्वां सर्वांना माझा नमस्कार. तर कोटचक्र हा विषय घेत आहेत. तर दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम, विद्या आणि जे काय मान्यवर सगळे आहेत, देशमुख मॅडम वगैरे, त्या सगळ्यांना माझा नमस्कार आहे. आणि तत्पूर्वी माझा परत कुंडली वाचन हा 10 लेक्चरचा क्लास 4 जानेवारी पासून सुरू होत आहे. दर गुरुवार मंगळवार असेल. 600 रुपये फी असेल 10 लेक्चरचे. तर कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी यावे. आणि सर मी तुम्हाला विनंती करते की क्लास सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, तुमचं स्वागत आहे. आणि सर्वांचं स्वागत आहे. त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत आणि इत्यादी कुलकर्णी मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण कोटचक्रामध्ये गोचर शिकणार आहोत. कोटचक्राला सुद्धा गोचर असतं आणि तुम्हाला कुंडल्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 पत्रिका आहेत. त्या 2 पत्रिकेला सकाळी 11:20 ची एक पत्रिका आहे आणि संध्याकाळी 3:55 एक पत्रिका आहे. तर त्याच्यावरून गोचरीचा भाग कसा आपल्याला विचार करायचा आहे. आणि गोचर म्हणजे जातकाचा प्रश्न, म्हणजे ही प्रश्नकुंडलीचा माध्यम असेल तर प्रश्नकुंडली कोटचक्रावरून कशी सोडवायची आणि त्यामध्ये त्याचं ट्रान्झिट जे आहे त्या ट्रान्झिटमध्ये आपल्याला पाहायचं आहे की एखादा ग्रह हा कसा त्या क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात कधी जाणार आहे, काय येणार आहे, याबद्दलचा जो संपूर्ण भाग आहे तर त्याचा आपण विचार करणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आणि जे कोटचक्राचं जे गोचर आहे आणि प्रश्नकुंडली आहे तर ती प्रश्नकुंडली चंद्रग्रहापासून सुरू होते असा हा नियम आहे. तर चंद्रग्रह हा नेहमी ईशान्येला मांडून त्याच्यानंतर जे ग्रह आहेत तर त्याचा परिचय किंवा त्याचा फलादेश जो आहे तो आपल्याला द्यायचा असतो. त्यामध्ये आणखी दुसरा भाग असा की एखाद्या वेळेला आता आपण आजची कुंडली पाहिली तर सकाळी 11 वाजता चंद्र जो आहे तो आद्रा नक्षत्रामध्ये होता आणि दुपारनंतर तो ग्रह जो आहे म्हणजे चंद्र हा पुनर्वसू नक्षत्रामध्ये आलेला आहे. तर लगेच त्यावेळेला फलित बदलतं. मग अशा याच्यावरून चंद्रापासून इत्यादी ग्रहांना मिळालेली स्थाने आणि स्तंभ आणि त्याचा दर्जा, त्याची कॅव्हिटी, या सगळ्या बाबतीतला विचार जो आहे तो आपण करतो. आणि त्याच वेळेला तुम्हाला फलादेश देते वेळी हा सगळा भाग जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या. अधिकतम कोणाला काही कळलं नाही तर अवश्य विचारा, पण जो काही अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर तशा ह्याच्यामध्ये मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्याला कार्याला सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्हाला सगळी जी कुंडली पाठवलेली आहे त्यामध्ये आता स्क्रीनवरती मी एक कुंडली लावतो. ती आद्रा नक्षत्राची कुंडली आहे आणि आद्रा नक्षत्राची कुंडली असताना तर त्यावेळेला आकाशामध्ये कुंभ लग्न होतं आणि ज्या वेळेला कर्क लग्नाचीच कुंडली आहे आणि पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे आणि ती दुपारी 3:55 ची आहे, त्यावेळेला आकाशामध्ये कुंभ लग्न होतं. अशा तऱ्हेने हा जो भाग आहे तो आपण विचार करून त्याच्यावरती प्रश्न सोडवायचे आहेत. तर ह्या कुंडलीचा वापर जे काही प्रश्न सोडवायचे असतील आणि ते नक्षत्रावरून कसे सोडवले जातात याचा जो काही फलादेश आहे किंवा उपदेश आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर कोटचक्र आतापर्यंत तुम्हाला काही कळलंय का नाही कळलं तर त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर अवश्य सांगावं. दुसरी गोष्ट की आता एक बाजारामध्ये जे काही महागडे क्लास चालतात तर त्यांना कृपया कुठेही प्रवेश घेऊ नका. आम्ही सगळे विषय शिकवणार आहोत आणि आता मी म्हणजे माझं तर मी 1 तारखेपासून नवीन नवीन विषय शिकवणार आहे. तर साधारणतः 1 वर्ष हा क्लास पूर्णपणे विनामूल्य असेल. त्याच्यामध्ये हिंदी सर्वतोमुख चक्र असेल आणि हिंदी कोटचक्र पण सुरू करणार आहोत. तर त्याला पण सगळ्यांनी उपस्थित राहावं, तर काही कोणाला मनाई नसेल. तर एनिवे, तर तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पत्रिका मांडून नंतर आपण त्याचा फलादेश कसा द्यायचा यावरती आपण विचार करणार आहोत. तर सुरुवातीला जी पत्रिका आहे ती पत्रिका आपण पाहू की कुठल्या पत्रिकेमधून कोणत्या गोष्टी कशा आणि तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही काढून ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला पाहायचं आहे की ते प्रश्न सोडवताना आपल्याला कुठला विचार करायचा आहे. आता ही जी कुंडली आहे मी मांडतोय तर त्याच्यामध्ये बघा ही कुंडली दिसते का तुम्हाला, ती आद्रा नक्षत्राची आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला कुंडली पाठवलेली आहे ती कुंभ लग्नाची पत्रिका आहे. त्याच्यावरती हे प्रश्न तयार करायचे आहेत. कुबल मॅडम तुम्हाला पत्रिका मी पाठवली होती तर ती तुम्हाला बरोबर जमली का?
हो काढले मी प्रिंट काढले. हा, मग कुंभ लग्न आणि लग्नी शनी आहे आणि त्या ठिकाणी मिथुनेचा चंद्र जो पंचम स्थानामध्ये आहे, बरोबर ना? होय होय. बर, मग आता इथे आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. तर प्रश्नाचा विचार करते वेळी कुंभ लग्न जे आहे त्याला कधीही विसरायचं नाही, कळलं का? मग आता कुंभ लग्नावरती तुमच्या मनामध्ये कुठले कुठले प्रश्न असू शकतील ते सांगा, आणि त्याला नक्षत्रामधून ग्रह कसा प्रवेश करणार आहे तर त्याला तो उपयोग. आणि कुंभ लग्न हे सुद्धा गोचरीच आहे, कळलं का? पण ही पत्रिका जी आहे ही पत्रिका एखाद्या जातक आपल्याकडे आला तर त्यावेळेला त्याचा जो प्रश्न असेल तो प्रश्न चंद्रावरून कसा सोडवायचा ह्या बाबतीत विचार करायचा आहे. तुम्हाला कळलं नसेल तर अवश्य विचारा, काय हरकत नाही, सगळ्यांना कळलं पाहिजे. बोला. सर ही आजची पत्रिका आहे ना आर्द्रा नक्षत्राची? हो, आद्रा म्हणजे सकाळी आद्रा होता नंतर मग पुनर्वसू लागला. म्हणजे आजचं गोचरची आहे ना ही? हो, आजची गोचर आहे आता. म्हणजे मूळ डिटेल्स काय आहेत या पत्रिकेच्या? काय म्हणता? मूळ डिटेल्स काय आहेत? नाही नाही, मूळ पत्रिका नाही मॅडम, याच्यामध्ये आपण प्रश्न कुंडली कशी मांडतो की अच्छा, जातक, तसं करायचं आहे. हा जातक आपल्याकडे आलेला आहे आणि कोट चक्रावरून त्याचं भविष्य आपल्याला सांगायचं आहे आणि त्याचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचं आहे किंवा तो प्रश्न कधी सुटेल ह्या बाबतीत त्याला कळवायचं आहे. ठीक आहे सर. ओके, थँक्यू सर. आता जर कोणाकडे प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. पंचम स्थान, षष्ठ स्थान, अष्टम स्थान जे असेल ते त्या बाबतीमध्ये. सर विवाहाचा प्रश्न कसा सोडवता येईल याच्यामध्ये? कोणता म्हणालात? विवाह. हो, विवाह. आता विवाहाचा प्रश्न आपण जर बघितलं तर आत्ताचा जे काही कुंडली मांडली, जातक आपल्याकडे सकाळी 11 वाजता 11:20 आला होता, त्यावेळेला आकाशात कुंभ लग्न उपस्थित होतं आणि त्यावेळेला सप्तम स्थानाचा अधिपती कोण आहे तो सूर्य आहे आणि तो धनु राशीमध्ये विराजमान आहे आणि 11 अंशाला आहे. म्हणजे मूळ नक्षत्रात आहे का बघा, इथे मूळ नक्षत्रात आहे. हो सर. सूर्य मूळ नक्षत्रात आहे ना, बरोबर? हो. हा, आता सूर्य जर मूळ नक्षत्रामध्ये असेल तर त्या ठिकाणी तो कुठल्या क्षेत्रामध्ये आहे? तो कोटपाल म्हणून आहे का बघा, आणि दक्षिणेला आहे. कोटपाल आहे. आणि कोटपाल आहे, बरोबर आहे, दक्षिणेला आहे. सोबत बुध सुद्धा आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी. दोघांचंही आपण जर बघितलं तर बुध आणि सूर्य हे दोघेही एकत्र दक्षिण दिशेला आहेत आणि ते एक्झिट मध्ये आहेत. ऐका, ते एक्झिट मध्ये, एंट्री मध्ये नाहीयेत. तर प्रश्न कुंडलीचं एखादं काम होणार असेल तर त्यावेळेला एंटर करणारा ग्रह जो आहे, आता तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी जे मूळ नक्षत्र आहे त्याच्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागतं, ते नैऋत्य दिशेकडून प्रवास करणार आहे आणि पूर्वाषाढा नक्षत्र हे जे आहे हे सुद्धा त्या ठिकाणी धनु राशीमध्येच आहे, पण कोटचक्रामध्ये तो एंटर होणार आहे. गॉट इट? लक्षात आलं? शेवटला मूळ नक्षत्र आहे, बरोबर आहे. मग सप्तमेश म्हणून आपण रवी बघितला. जातक जर समजा हा स्त्री जातक असेल तर त्यावेळेला आपल्याला काळाप्रमाणे सूर्यालाच प्राधान्य द्यायचं आहे. तर सूर्य एंटर करणार आहे नैऋत्य दिशेकडून आणि तो स्तंभामध्ये कधी येईल तर स्तंभामध्ये जेव्हा हे नक्षत्र लागतं तर त्यावेळेला तो श्रवण नक्षत्रामध्ये येईल. मग श्रवण नक्षत्रामध्ये केव्हा येणार तर फेब्रुवारी महिन्यामध्ये येईल किंवा जानेवारी महिन्यात येईल. तर साधारणतः आपण बघितलं तर 25 नोव्हेंबरला सूर्य, 25 जानेवारीला सूर्य जो आहे तो उत्तराषाढामध्ये असतो आणि श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तुम्हाला तारीख देते वेळी हा सूर्य हा सप्तम स्थानामधूनचा जो भाग आहे, अधिपती आहे, आणि तो जेव्हा स्तंभामध्ये येईल त्यावेळेला तो श्रवण नक्षत्रात येणं गरजेचं आहे, बरोबर आहे? छान, एकदम. हो सर. हा, म्हणजे बरं. आता दुसरा भाग असा आहे मॅडम की जर समजा यदा कदाचित एखादी व्यक्ती शनीबद्दलच विचारलं तर शनी स्तंभामध्ये येण्यासाठी पण फार अवधी आहे, फार पुढे आहे. पण गुरु जो आहे तो अश्विनी नक्षत्र भरणी नक्षत्रामध्ये येणार, त्याला तो स्तंभामध्ये येईल. गॉट इट? हो सर. ह्या पत्रिकेला म्हणजे तिथे आणि मुळामध्ये शुक्र सुद्धा जो आहे तो विशाखा नक्षत्रामध्ये आहे
आणि तो स्तंभामध्ये बसलेला आहे. बर, होय. आता भाग असा आहे तुम्हाला सांगतो. ज्यांनी कोणी प्रश्न विचारला त्या व्यक्तीने प्रश्न विचारताना कुंडली कशी लागू पडली ह्याचा विचार सांगतो तुम्हाला मी. शुक्र हा स्तंभस्थानामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी शुक्र हा विवाहाचा कारक आहे, वैवाहिक जीवनाचा कारक आहे. म्हणून जातकाच्या मुखातून अशाच प्रश्नांचा शब्द बाहेर पडला आणि त्याने आपल्याला प्रश्न विचारला. कोणी विचारला होता प्रश्न? सर मी विचारला होता. आज मला एकाने विचारले होते प्रश्न. काय नाव काय आपलं नाव काय? मी डॉक्टर झाड सर, सोलापूर. अच्छा, सोलापूर डॉक्टर. ओके हा ओके. हा सर. मग आता आज तुम्हाला कळलं? नाही हो हरकत नाही, नो प्रॉब्लेम. हा, मग मॅडम कसं आहे की तुमचा प्रश्न निघाला तो विचार कसा आहे, तो शुक्र हा जो आहे तो विशाखा नक्षत्रामध्ये आहे का बघा, हो आणि सर. गोचरीत आहे ना, आणि तो हो स्तंभामध्ये आहे. हो मग स्तंभामध्ये असलेला ग्रह हा कुठल्या स्थानाचा आणि कार्याचा, तो भाग्यस्थानाचा अधिपती आहे आणि त्या ठिकाणी चतुर्थ स्थानाचा अधिपती आहे. आणि शुक्र जो आहे तो विशाखा नक्षत्रात असून तो भाग्यामधूनच त्याचा प्रवास सुरू आहे. पण शुक्र मुळामध्ये विशाखा नक्षत्र हे त्रिपाद आहे म्हणून तो वृश्चिक राशीमध्ये आपल्याला आढळतो, पण नक्षत्रामध्ये तो स्तंभामध्ये आलेला आहे. इथपर्यंत लक्षात आलं? होय. हो सर. म्हणजे पत्रिका सांगते वेळी किंवा वाचते वेळी तुम्हाला सर्व गोष्टींचा आधार घेणं गरजेचं आहे. सर मग काय आपण वाटतं? असं म्हणू शकतो का की आता बोला. विशाखा नक्षत्रामध्ये शुक्र तर ऑलरेडी आहेच, हम्म. रवी हा श्रवण नक्षत्रात येईल आणि गुरु जेव्हा भरणी नक्षत्रात येईल तेव्हा विवाह जमेल. मग त्या काळामध्ये दोन्ही ग्रह जेव्हा स्तंभात येतील तर पहिल्यांदा रिझल्ट मध्ये आपण जर बघितलं तर श्रवण नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य येईल त्यावेळेला तारीख कोणती असेल तर साधारणतः 26 जानेवारीच्या नंतर सूर्य जो आहे तो श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की 26 जानेवारी नंतर 5 फेब्रुवारी पर्यंत सूर्य श्रवण नक्षत्रामध्ये उपस्थित असतो. म्हणजे त्या दरम्यान विवाहाचे योग आहेत असं आपण सांगू शकतो. हो हो, श्रवण नक्षत्र 13° कलेचं चतुष्पाद नक्षत्र आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा 25 तारखेला 26 तारखेला आल्यानंतर साधारणतः 14 दिवस आपण बघितले तर 25 मध्ये 5 ते आणि 5 ते 10 दिवस आणि 4 14 म्हणजे 10 तारीख साधारणतः फेब्रुवारीची उजाडते. तिथपर्यंत त्याला कालावधी द्यायचा असतो. हा ओके. प्रश्न आता लग्नाचा आला म्हणून कळलं. पण प्रत्यक्षात या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे की काय, कसं आहे? इथे नाही प्रश्नच नाही कुठे झालेलं नाहीये. डिवोर्स झालेला आहे अच्छा आणि अच्छा आता पुनर्विवाहासाठी विचारतात. अच्छा अच्छा. नाही, प्रश्नकर्त्याचा म्हणताय तुम्ही? हो सर, प्रश्न करतात. प्रश्नकर्ता हा म्हणजे डायव्हर्सी आहे आणि त्याला हो पुन्हा विवाह करायचा आहे. हो मुख्यतः म्हणजे मॅडम सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला पत्रिकाचा प्रश्न विचारताना स्तंभामध्ये ग्रह कुठला आहे तो शुक्र आहे. तर शुक्र हा विवाहाच्या बाबतीमधला ग्रह आहे ना, सौख्याचा. म्हणून तुमच्या मुखातून असा प्रश्न उपस्थित झाला. गॉट इट? हो सर. हो येस. हा, भागवत मॅडम बोला. सर मी एक विचारू? आता बोला विशाखा ना. हे गुरुचं नक्षत्र आहे ना? नाही नाही, आता बघा इथे भाग असा आहे मॅडम की विशाखा नक्षत्र गुरुचं आहे हे आपल्या पारंपरिक मध्ये विश्वोत्तरीमध्ये विचार करतात त्याला. पण हा. आपला प्रश्न जो आहे तो प्रश्न स्तंभामध्ये ग्रह आहे का, आउटर पोझिशनला आहे का, इनसाइड येणार आहे का, इनसाइडर हा. कुठला आहे, म्हणजे आतमध्ये प्रवेश कोण करणार आहे, तो सूर्य प्रवेश करणार आहे. नैऋत्यला मी जाईल ना त्या अँगलनी विचारलं सर की गुरु आणि शुक्राचं तसं जमत नाही ना, आणि अश्विनी नक्षत्रातला गुरु आता भरणी नक्षत्रात जेव्हा जाईल तेव्हा तो सुद्धा शुक्राच्याच नक्षत्रात येईल. नाही तर नाही, मग असं असं काय फलादेश असं राहील? नाही नाही, असं लॉजिक लावू नका नाही का? कम्प्लिटली. नाही नाही नाही, एक मिनिट लक्षात घ्या मॅडम. ती हा पहिली गोष्ट म्हणजे नक्षत्राची देवता ही फार महत्वाची आहे. हा नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये आपण जर ते गुरुचं आहे शुक्राचं आहे
हे फक्त विश्वोत्तरी महादशा बनवण्यासाठी वापरलेलं साहित्य आहे. पण अच्छा. पण ते शुक्राच्या नक्षत्रात गुरु आहे म्हणून लग्न होणार नाही, हा संदर्भ कधीही घेऊ नका. बर बर. कधीच नाही. म्हणजे त्याच्या बाबतीत विचार केला तर आपलं फलादेश चुकेल. चुकेल. हा. फलादेश चुकेल. बर, भागवत अगं, मॅडम तुम्ही हात वर केला, बोला. तर ह्या पत्रिकेत जर असा प्रश्न असेल की परदेशी नोकरी मिळेल का, तर आपण कसा विचार करायला हो, हवा? परदेशी नोकरीमध्ये 12वं स्थान जे आहे ते मकर राशीचं आहे आणि भाग्यस्थान जे आहे ते तूळ राशीचं आहे. मग आता तूळ राशीमध्ये एखादा ग्रह आहे का, तर विशाखा नक्षत्र हे तूळ राशीचं त्रिपाद नक्षत्र आहे. कळलं का? आणि तूळ राशीला आरंभ जे नक्षत्र आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर चित्रा, स्वाती आणि विशाखा. मग आता चित्रा, स्वाती, विशाखामध्ये एखादा ग्रह येणार आहे का, तर नाही. आता जवळपास कुठला ग्रह येणार नाही. मग त्यावेळेला तुम्हाला 12वं स्थान बघायचं आहे. तर 12व्या स्थानामध्ये सूर्य हा जाणार आहे 15 जानेवारीला. तर 15 जानेवारीला जेव्हा सूर्य जाईल तर त्यावेळेला सूर्य हा कुठल्या नक्षत्रात असेल, आता मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढामध्ये जेव्हा तो एंटर करेल तर त्यावेळेला तो 12व्या स्थानामध्ये असेल, तेव्हा उत्तराषाढा नक्षत्र असेल तिथे. आणि उत्तराषाढामध्ये 3 त्रिपाद नक्षत्र आहे, तर सूर्याला 10 दिवस मिळतात. कळलं? म्हणजे त्या 10 दिवसामध्ये जातकाने प्रयत्न करावा. नक्षत्राचं गोचर जे आहे ते तुम्हाला पाठ पाहिजे की किती कालावधी तो ग्रह तिथे थांबणार आणि कोणत्या तारखेला येणार आहे. आलं लक्षात? ते नाही, लक्षात पण याचं नुसतं हो किंवा नाही म्हणजे ह्याच्यासाठी बघ, आता ही प्रश्न कुंडली आहे मॅडम. मूळ पत्रिकेमध्ये जातकाच्या जीवनात जर परदेशात जाण्याचा योग असेल, आता तुम्ही असं विचारलं की समजा मी कोणत्या तारखेला एखादा अर्ज करू मला विजा मिळण्यासाठी, तेव्हा सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही. ओके. तेव्हा सुद्धा ह्या बाबतीमध्ये विचार करायला हरकत. इथे नक्षत्राचं एंटर आणि एक्झिट म्हणजे अरायव्हल आणि डिपार्चर या दोन्ही गोष्टी, तर तिच्यामध्ये तो ग्रह स्तंभामध्ये येणार आहे तर त्यावेळेला ते नक्षत्र स्तंभामध्ये श्रवण आहे. मग जेव्हा तो त्या ठिकाणी येईल तर त्याची तारीख आपल्याला बरोबर मगाशी आपण काढल्याप्रमाणे 10 जानेवारीच्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित 10 फेब्रुवारी पर्यंत कदाचित कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. ओके. पण माझ्याकडे एक पत्रिका आली आता आणि त्या मुलांनी हे विवाहाचा पण प्रश्न विचारलाय मला आणि हाचा पण प्रश्न विचारलाय की परदेशी नोकरी मिळेल का म्हणून. तर मग नोकरी कोटचक्र ही काढलं. नाही, नोकरी ही जी आहे ही 3, 6, 10 या स्थानामध्ये पाहिली जाते. त्याला उपचय स्थान म्हणतात. 3, 6, 10 मध्ये आजची प्रश्न कुंडलीमध्ये गुरु तो 3 स्थानामध्ये आहे. 6व्या स्थानातला चंद्र जो आहे तो ईशान्य दिशेकडून प्रवेश करतोय, तो पॉझिटिव्ह आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर 10व्या स्थानाचा अधिपती मंगळ आहे. तो मंगळ सुद्धा ज्या वेळेला आपण पाहिलं तर तो ज्येष्ठा नक्षत्रामध्ये तिथेच आहे, 29 अंशावरती आहे. म्हणजे त्याचा प्रश्न जो आहे तो करिअरसाठी, नोकरी मिळेल ह्यासाठी, तर तो निश्चितच त्या ठिकाणी गुरु असल्यामुळे गुरु जेव्हा स्तंभामध्ये येईल त्यावेळेला तिथे नक्षत्र कुठलं असेल तर कृत्तिका नक्षत्र आहे. कळलं? कृत्तिका नक्षत्रामध्ये गुरु आल्यानंतर नोकरी मिळेल. आलं लक्षात? कोण विचारते 1+ कोण आहे? हात कोणी वर केला? आरती जोशी आहेत ना. हात किसने खडा किया भाई? हात दाखवलाय कोणी 1+? हॅलो. हा नमस्कार सर, आरती जोशी. आरती हॅलो. जोशी, हा बोला मॅडम. हा, माझ्याकडे पण आज असा एक प्रश्न आला जातकाचा की ती समोरचा जो जातक आहे तो स्त्री आहे. तर त्यांनी असा प्रश्न विचारला की ते 5 महिन्याच्या प्रेग्नेंट आहे तर त्यांना पुत्रप्राप्ती होईल का, असा प्रश्न होता. नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा कम्प्लिटली कानून गोष्ट नाहीये ती. बर. कायदेशीर नाहीये. संतती झाली, आता गर्भामध्ये आहे तर मुलगा आहे का मुलगी आहे हा सगळा कम्प्लिटली भाग जो आहे ना तो अधांतरी आहे.
आणि जे हा लोक ह्याबद्दल कल्पना करतात मग कदाचित त्याचा निर्णय चुकतो. बरं तसंच बघायचं असेल तर त्या हम्म जातकाची मूळ कुंडली बघा आणि गुरुची बरं पोझिशन जी आहे ती मेष राशीत आहे, पुरुष हम्म राशीत आहे, तर त्या हा ठिकाणी पुरुष होण्याची शक्यता आहे. ओके चालेल. म्हणजे असं काही नियम नाही आहे की मुलगीच हम्म. होईल मुलगा होईल. नाही नाही मग नाही मग ते आपण बाहेर जातो, आउट ऑफ क्वेश्चन आहे. बरं 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 ओके, बरं. हो भागवत मॅडम, पुन्हा परत तुमचा प्रश्न जो राहिलेला आहे अर्धवट तो विचारा. म्हणजे तेच म्हणजे, परदेशी नोकरी मिळेल का असं? हा, मग नोकरीचं मी सांगितलं तुम्हाला. आज रात्री मला प्रश्न आले तर ते त्यावेळची काढायची कुंडली. हो, त्याच वेळेला म्हणजे ही प्रश्न कुंडलीचाच आपण हो बघत हो आहोत. प्रश्न कुंडलीमध्ये आपण 3, 4, 3, 6, 10 ह्या हा 3 स्थानं जी आहेत ती उपचय स्थानं आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात ती कार्यसिद्धी मिळेल हा का, तर त्या 3 नक्षत्र जी आहेत ती याच्यामध्ये ग्रह आहे का बघा. आता हा टीकेमध्ये जेव्हा गुरु जाईल त्याला तो मेष राशीमध्ये गुरु आहे म्हणून हो तिथे कृत्तिकापर्यंत जाणं गरजेचं आहे. बघा, हम्म पुन्हा सांगतो, गुरु हा तृतीय स्थानात असल्यामुळे त्याचा विचार केला. हम्म तृतीयश हा दशम स्थानाशी संबंधित आहे म्हणून विचार केला. आणि कर्क बरोबर राशीचा चंद्र जो आहे तो स्तंभामध्ये कधी येईल, तर तो स्तंभामध्ये ज्यावेळेला हम्म आश्लेषा नक्षत्र असेल त्यावेळेला तो स्तंभामध्ये एका दिवसासाठी येईल आणि त्याचं गणित काढायचं किंवा एका दिवसामध्ये कुठल्या तारखेला असेल तो, त्या तारखेला त्याने अर्ज करावा. तिथून स्तंभ ओळखता आला पाहिजे आपल्याला. आणि ग्रहांची गती किंवा चाल हा ज्याला आपण म्हणतो हम्म ती आपल्याला माहिती हवी. बरोबर. हा, नाहीतर तुम्हाला प्रश्न पुढे हे करता येणार नाही, उत्तर देता येणार नाही. हा तर प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला गोचर जे आहे म्हणजे प्रश्नकुंडलीचं थँक्यू सर. गोचर. येस. आणखी काही कोणाचे प्रश्न? जर एखाद्याने प्रश्न विचारला आणि त्यावेळेला जर ग्रह वक्री असेल तर मग कसं सांगायचं? मग कधीतरी तो मार्गी होणार आहे ना, तो आपल्याला पंचांगामध्ये माहिती पाहिजे की कधी तो मार्गी होतो. आणि मार्गी आणि वक्रीचं मार्गी झाला तुम्हाला, की काम होईल असं सांगायचं. हो, आता वक्री ग्रह जो आहे तो आता गुरु आहे वक्री. मग आता हो तो मार्गी कधी होईल? आता तो जेव्हा मार्गी होईल तर त्यावेळेला धनुराशीमध्ये जेव्हा सूर्य जाईल त्यावेळेला मार्गी होईल का चव्हाण मॅडम? हा, 30-31 तारखेकडे काहीतरी तर मार्गी होतोय ना 30 गुरु? तारखेला मार्गी होणार ना. म्हणजे हा धनुराशीमध्ये ना. हो हा धनुराशीमध्ये ज्या वेळेला तो मूळ नक्षत्राचा शेवटचा भाग असेल त्याच वेळेला तो त्या ठिकाणी मार्गी होणार. पण जोपर्यंत मार्गी होत नाही तोपर्यंत काम होऊ शकत नाही असंच आपण उत्तर द्यायचं ना सर? हो, बरोबर आहे. पण त्या ठिकाणी मार्गीचा तुम्हाला, मला सांगा मॅडम, कधी माहिती आपण, पाहिजे. हा, मला असं म्हणायचं आहे हो की आतापर्यंत तुम्ही अनेक पुस्तकं वाचली असतील, अनेक क्लास केले असतील. नक्षत्राच्या अनुसारून वक्री किंवा मार्गी कधी होईल हे जातकाला म्हणजे शिक्षकाला काढता येतं का? हा, ते काढून मग सांगायचं त्याला. प्रश्नच नाही ना. आलं लक्षात सर, आलं लक्षात. हा, आतापर्यंत समजा जे क्लासेस चालवत आहेत त्याला विचारलं किंवा कधी मार्ग होईल तुम्ही सांगा, तर ते झटकन सांगू शकणार नाहीत. मग ते सांगते बघा पंचांगामध्ये बघा, मग तिथे हे करा, असं सांगतात ना. कळलं का? मग आपण उद्या बोलू, पुढच्या वेळेला लक्षात घेऊ, माझा विचारा. मग ते घरी जाणार, मग शोधणार, मग त्या नोट्स काढणार. इथे माझ्याकडे तसं नाहीये. माझ्याकडे आखो दे का हाल आहे ताबडतोब. बोला. बरोबर सर. सर आपण स्त्री कुंडलीमध्ये विवाहासाठी सूर्य बघितला, मग पुरुष हो, कुंडलीमध्ये मग शुक्र आणि चंद्र. शुक्र आणि चंद्र. अच्छा हा ओके शुक्र सर. आणि चंद्र. ओके सर, थँक्यू. बरं, आता मला घर मिळेल का असा पण प्रश्न घेऊ शकतो, नाही का? होय हो सर. मग घर मिळेल का, तर घराचं स्थान चतुर्थ स्थान आहे. कारकग्रह जो आहे तो प्रॉपर्टीचा मंगळ आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला चतुर्थ स्थानामध्ये येणारा जो बिंदू आहे तर त्यावेळेला तुम्ही बघा 17 डिग्रीचं लग्न आहे, तर 17 अंशाचं वृषभ राशीला
रोहिणी नक्षत्र येतं. बघा, रोहिणी नक्षत्र येतं की नाही? हो सर. आणि दिवा नवमास येतो की नाही 17 अंशाला? का कुठला येतो? कृत्तिका हे येतं नक्षत्र मृगशीर्ष शिव आलं तर. मग इथे कुठलं आहे? चतुर्थ स्थान ऋषभेचं आहे ना. मग ऋषभेमध्ये मग 1 ते 4 नवमास येतात रोहिणीमध्ये. आणि रोहिणी नक्षत्र कुठेशी आलं तर त्या ठिकाणी 3ऱ्या प्रांतामध्ये आहे ना. हो. हा, मग त्यावेळेला तिथे संशय आहे, त्यावेळेला घर होणार नाही. घर होईल तर आत्ताच भरणी नक्षत्रामध्ये जेव्हा गुरु आहे तो स्तंभामध्ये येईल तर त्यावेळेला होईल. कृत्तिकेमध्ये गुरु येईल ना. पण सर नाही चतुर्थ शुक्र स्तंभामध्ये आहे ना. नाही, तो आहे शुक्र, पण गुरु जेव्हा येईल स्तंभामध्ये गोचरीचा नंतर. भरणीमध्ये. हा, भरणीमध्ये स्तंभ आहे ना तो. आणि भरणीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी ते चतुष्पाद नक्षत्र आहे, तेव्हा पण स्तंभच लागतो ना. मग त्यावेळेला शुक्र बाहेर जाईल. फेब्रुवारीमध्ये. हा, मग त्यावेळेला बाहेर जाईल शुक्र. त्या दरम्यान साधारणतः घर होऊ शकतं. होईल, पण शुक्र श्रवण मध्ये येईल ना तेव्हा. येस. दोन्ही भरणीमध्ये गुरु असेल, शुक्र श्रवण मध्ये असेल तेव्हा घर होईल. येस. त्यावेळेला परत पुन्हा तो तिथे बैठक जी आहे शुक्राची ती स्तंभामध्ये येणार. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी कोटपाल कोण आहे तर बुध आणि सूर्य आहे, शनी आहे, राहू आहे. त्यावेळेला मंगळ पण श्रवण मध्ये असणार. हा, मंगळ श्रवण मध्ये जाईल त्यावेळेला तो पण त्या ह्याच्यामध्ये येणार ना स्तंभामध्ये. मग 3 ग्रह स्तंभामध्येच जेव्हा आहेत स्तंभात सगळे असतात ग्रह. मग त्यावेळेला जातकाचं कार्य पूर्ण होईल. स्तंभाला कोटचक्रामध्ये अतिशय महत्व आहे. कुठलंही कार्य किंवा यश मिळवण्यासाठी म्हणून जातकाच्या कुंडलीमध्ये, प्रश्नकर्त्याच्या कुंडलीमध्ये तिथून भ्रमण असणं गरजेचं आहे. प्रश्नकर्ता आल्यानंतर. हा, बोला. हॅलो, त्यांना तर कॅमेरा बंद करायला सांगा. कोण आहेत तुम्ही? होस्टातून बंद करून. मंगेश खाडे कॅमेरा बंद करा. केला का बंद? केला. तर तुम्ही स्वतः बंद करू शकता. कॅमेरा कोणी उघडायचा नाही. हा, सर सध्या ना अयोध्येला कधी जायला मिळेल हे प्रश्न येऊन राहिलेत लोकांचे. अयोध्येला कधी जाऊ शकता. कधी जायचं, कधी कधी जायला जाऊ मिळेल. शकता. सध्या ते पासेस वगैरे चालले आहेत ना त्यांचे. ते जाणार आता, लोक आस्ते आस्ते जाणार आत. हा, ते जातील. लोकांचे म्हणजे प्रश्नकुंडलीमध्ये ते प्रश्न जास्ती येऊन राहिलेत आता की आम्हाला अयोध्येला कधी जायला मिळेल. आता वक्फ बोर्ड पण आज सँक्शन झालं ना. हा, आज वक्फ बोर्ड पण सँक्शन झालं, फक्त राष्ट्रपतीची सही व्हायची बाकी आहे. हो. बर, प्रश्न आणखी काय असेल? नोकरीचा झाला, घराचा झाला, आरोग्याचा बघायचा आहे का? आरोग्यातून कधी सुटका मिळेल किंवा आरोग्य कधी चांगलं होईल? सर एक विचारू का? हा, बोला. नोकरीच्या संदर्भातच आहे. योग्य हा. ठिकाणी बदली केव्हा होईल? ओके, प्रश्न आला बघ तर. आता योग्य ठिकाणी बदली म्हणजे जातक सरकारी नोकर आहे का? हो. हा, मग जातक जर सरकारी नोकर असेल तर ज्या वेळेला त्या ठिकाणी इथे शनीला आता स्तंभ लागणार नाही. स्तंभ शनीला फार उशिरा लागणार आहे. आणि शनी आता जो आहे तो शततारका नक्षत्रामध्ये आजच्या प्रश्नाला तो कोटपाल म्हणून आहे. हा. तर कोटपाल म्हणून आहे तर जिथे बदली होईल तिथे जास्ती जबाबदाऱ्या असतील. कारण कोटामध्ये जेव्हा एखादा ग्रह असतो त्याच्यावरती जास्ती जबाबदाऱ्या असतात. आणि तो जेव्हा तिथून प्रवेश करेल तर त्यावेळेला धनिष्ठा नक्षत्र
कडे जाणार आणि त्यानंतर पुढे धनिष्ठा नक्षत्र जाणारच नाही, सॉरी, तो त्या ठिकाणी राहू बरोबर येणार रेवतीमध्ये. पण त्या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तुमचा, त्या प्रश्नावरती आपल्याला रवीचं गोचरच जास्ती करून पाहायचं आहे. सरकारी नोकरी असेल तर शनी आणि रवी हे 2 ग्रह तुम्हाला ट्रान्झिट मध्ये पाहता आले पाहिजे. रवी प्रशासनाचा ग्रह आहे आणि बहुतेक सगळ्या गोष्टी सगळ्या शास्त्रामध्ये सूर्यावरतीच फलित अवलंबून असतं, बहुतेक. म्हणजे तुम्ही कृष्णमूर्ती घ्या, पारंपरिक घ्या, तरी सुद्धा. शनी अश्विनीत आल्यानंतर होऊ शकेल ना, म्हणजे ऍटलिस्ट इंटिरियर भागात आल्यानंतर होऊ शकेल ना नोकरीचा. आवाज 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 नाही, शनी आता शततारकामध्ये आहे. हा. तर शनी ऍक्च्युली आता पुढे जाणार पूर्व भाद्रपदा, म्हणजे बाह्यमध्ये जाणार. हो मग परत उत्तर भाद्रपदा, मग रेवती आणि मग अश्विनी. अश्विनी हो. म्हणजे इंटिरियर भाग मध्ये आल्यानंतर त्याचे चान्सेस जास्त वाढू नाही शकतात. नाही नाही, त्याला फार वेळ लागेल. बघा, बराच वेळ लागणारी गोष्ट जी आहे, आता अश्विनी मध्ये येण्यासाठी पण त्याला किती अवधी आहे, हो अनेक अनेक वर्ष लागतील. आता जसं आपण बघितलं, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती, ही 4 नक्षत्र जर बघितली आपण, तर एका नक्षत्रामध्ये शनीचं भ्रमण जे आहे ते 14 महिन्याचं आहे. म्हणजे 14 महिने साधारणतः आपण जर बघितलं म्हणजे 5 वर्ष झाली. ओके ओके. मग तुम्हाला ते गणित माहिती पाहिजे की एका नक्षत्रातून शनी ग्रहाला भ्रमण करण्यासाठी किती अवधी लागतो. मग इथे असं म्हणायचं का की सूर्य जेव्हा स्तंभामध्ये येईल किंवा इंटिरियर भागामध्ये येईल तेव्हा चान्सेस असू शकतात? नक्की. सूर्यावरतीच बहुतेक वेळा पारंपरिक मध्ये सुद्धा, कोटचक्रामध्ये सुद्धा आणि कृष्णमूर्तीमध्ये सुद्धा सगळेच प्रश्न सूर्यावरती सुटले जातात. फक्त कारक ग्रह जो आहे हा, आता मगाशी लग्नाचा विचार केला, जसं आता मंगळाचा ग्रह जो आहे तो कारक ग्रह आपल्याला प्रॉपर्टीसाठी आहे, तर त्यांची गती जी जास्ती असते ना. हो हो. म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध आणि शुक्र हे लवकरात लवकर राशी बदलतात. त्यातल्या त्यात मंगळ हा कालांतराने दीर्घ वेळ सूर्यापासून लांब गेल्यानंतर राशांतर 6 महिने लागतात. ओके. ऍक्च्युली सर इथे कसं आहे की सूर्य तर स्पीड जास्त असल्यामुळे महिन्याला तो बदलतोय राशी, तर मग याच्यामध्ये तो बऱ्याच वेळेला इंटिरियर आणि स्तंभामध्ये जाऊन परत तो बाहेर येणार आहे. तर बरोबर मग आहे. असं फ्रिक्वेंटली जर होत असेल तर मग घटना एक्झॅक्टली कधी घडेल नाही नाही असं नाही, एक मिनिट. दरवेळेला ही प्रश्न कुंडलीची व्याख्या आहे. प्रश्न कुंडलीच्या अंतर्गत जेव्हा एखादा प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळेला सूर्य हा कधी एंटर होणार आहे का एक्झिट होणार आहे, ओके ओके हे ट्रान्झिट वरती अवलंबून आहे. ट्रान्झिटवर अवलंबून. ओके. दुसरा भाग असा आहे की ज्यावेळेला जन्मकुंडलीमध्ये आपण विचार करतो तर त्याचे पण प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सूर्यावरती आधारितच असतात. आता ओके. जसं की एखाद्या व्यक्तीचं लग्न कोणत्या महिन्यात झालेलं आहे, कळलं का, त्याला पण कारणीभूत लग्न जमलं कधी आणि लग्न झालं कधी. हो हो. राईट राईट. ते सुद्धा आपण शिकवलेलं आहे. लग्नाच्या आजूबाजूच्या 2 राशी आणि सप्तमाच्या आजूबाजूच्या 2 राशी याला जेव्हा सूर्याचं भ्रमण असेल त्याच वेळेला विवाहाचं साधारणतः 90% विवाह त्याच वेळेला झालेले आहेत. वैयक्तिक पत्रिकेवरून तपास करावा. ओके. वैयक्तिक पत्रिका त्याला कारणीभूत लागते ना. करेक्ट करेक्ट. असं आहे. पण प्रश्न कुंडलीला तुम्हाला चंद्र हा ईशान्य दिशेला ठेवूनच प्रश्नाच्या बाबतीमध्ये वर्तमान स्थिती आकाशात कशी असेल त्याच्यावरती फलादेश देण्याची आपल्याला सवय ठेवली पाहिजे. बरं, आता पत्रिका मी काढतो. तुमच्याकडे लक्षात आहे पत्रिका, तर विचारा. पत्रिकेमध्ये आपल्याला हे करायचं आहे. हॅलो सर, एखाद्याने विचारलं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे
तर मग आपण ह्याच्यावरून कसं सांगणार? आपण मुळात पारंपरिक मध्ये म्हणतो की चंद्र 8-12 मध्ये नको किंवा आपण सूर्य होरामध्ये कर असं सांगतो. मग ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने बघायचं? सांगतो. डोळा हा जो आहे हा सूर्याकडे जातो, कळलं का? बरोबर. हो. नेत्र सूर्याकडे आहे. मग सूर्याची पोझिशन ज्यावेळेला गोचरीचा प्रश्न असेल त्यावेळेला तो शनियुक्त राहूयुक्त त्या नक्षत्रात नसावा किंवा केतुयुक्त. शनी राहू केतुयुक्त सूर्य नसावा हा नियम आहे. मग त्याच्या अगेन्स्ट मग समजा त्या ठिकाणी शुक्र आहे, बुध आहे, गुरु आहे तर हरकत नाही. मग त्या ठिकाणी ऑपरेशन करायला तो कालावधी योग्य आहे. आता इथे सूर्य राहूयुक्त कधी होणार आहे? तर राहू ज्या वेळेला रेवती नक्षत्रामध्ये असेल तर आता मध्ये ग्रहण झालेलं आहे. आता सूर्य जेव्हा मीन राशीमध्ये जाईल तेव्हा ग्रहण होईल, तेव्हा तिथे नसावा. चित्रा नक्षत्रामध्ये सूर्य ज्यावेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये असतो त्यावेळेला तिथे तो केतुयुक्त झाला असेल तर त्यावेळेला नसावा. कळलं? अच्छा. म्हणजे केतू आणि राहू युक्त सूर्य नसावा आणि केतू त्यावेळेला राहू आपण शनी, सांगायचं. केतू अच्छा, राहू शनी. शनी. मंगळ मंगळ हरकत मंगळ नाही. पण. मंगळ हरकत नाही. ऑपरेशनचा कारक मंगळ आहे. मंगळ हरकत नाही. ओके. कळलं का? हा. म्हणून तिथे लॉजिक कम्प्लिटली वापरलं पाहिजे. कोटचक्राची प्रश्नकुंडली ही आता मांडलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही त्याचं वर्णन जे आहे ते तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये कुठे आढळणार नाही. सर पण मंगळाची नक्षत्र जर वध ताऱ्यामध्ये असतील तर मॅडम परत तेच आहे. तुम्ही बुध- नक्षत्राचे जे म्हणजे काही करायचं ते. नक्षत्राचे लॉर्ड आपण जे ठरवलेले आहेत ना हे हा. फक्त विश्वोत्तरी अष्टोत्तरी. आता अष्टोत्तरी मध्ये केतूची नक्षत्र घेत नाहीत. मग काय करणार तुम्ही? अच्छा. केतूची 3 नक्षत्र आहेत म्हणजे अष्टोत्तरी जी कुंडली आहे ती 24 नक्षत्रावरतीच होते अष्टोत्तरी दशेची. अच्छा. म्हणजे हे मग कॉम्बिनेशन असं घ्यायचं नाही, खिचडी करायची नाही. नाही, खिचडी केली तर उत्तर येणार नाही. पहिला हा. भाग असा आहे ना मॅडम की नक्षत्र ह्याचा जो काही सारांश आहे तो 1920 साली मीनाराव ह्या व्यक्तीने सिक्वेन्स आणण्याकरता म्हणून केतू ते बुध ही नक्षत्र धरली गेली. मी केतू अश्विनी आणि रेवती किंवा आश्लेषा बुध अशी सिक्वेन्स मांडली त्यांनी. कळलं का? आणि बुधानंतर पुन्हा केतूची दशा सुरू होते. ते सिक्वेन्स आहे त्यांचा. पण तिथे लॉर्ड जो आहे किंवा ते नक्षत्र सर्वतोभद्र चक्रामध्ये कोणत्या दिशेला आहे तो पण त्याचा विचार केला पाहिजे. तर ते वेदशास्त्र आहे. पण ह्या ठिकाणी तुम्ही म्हणालात की ते मंगळाचं नक्षत्र आहे, आता त्याच्यातून तो शत्रू चाललेला आहे, तो शनी आहे त्याचा शत्रू आहे. पण रास मंगळाची आहे, रास शनीची आहे, मग शत्रू कसं होणार? त्याला उत्तर नाहीये ना. समजा आपण मकर रास जी आहे ही मकर रास त्याच्यामध्ये रवीचं नक्षत्र, चंद्राचं नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्र आल्यानंतर चंद्राच्या नक्षत्रामध्ये असल्यामुळे तो शत्रूच्या नक्षत्रात आहे मग फलादेश देणार नाही असं म्हणू का? त्याच्या पुढे जाऊन नंतर आपण म्हणणार मंगळाच्या नक्षत्रामध्ये आहे मग तो फलादेश त्याचा शत्रू आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण बघू तर धनुरास झाली म्हणजे मकर झाली आणि कुंभ झाली. त्याच्यामध्ये शनीचं स्वतःचं नक्षत्रच नाहीये. नाही. मग गुरुचं नक्षत्र आहे, मग तुम्ही काय म्हणाल तो शत्रूच्या राहूच्या नक्षत्रातून चाललाय मग नाही होणार. तर तो सारांश कम्प्लिटली चुकीचा आहे. अच्छा, तसं करायचं नाही म्हणजे. कसं करणार? त्याला लॉजिकच नाहीये. हे बरोबर आहे. फक्त काय गावठी ज्योतिषला चालतं. बघा आता तो कसा चाललाय, तो आता रवीच्या नक्षत्रातून चाललाय मग शत्रूच्या नक्षत्रातून चाललाय. दॅट इज रॉंग. कम्प्लिटली रॉंग आहे. हे जुजबी ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो बेसिक पण आहे जुजबी तोंड ओळख, पण ते तसं नाहीये. हे सांगायला हरकत नाही. म्हणून तर ज्योतिष बिघडले याला कारण ते आहे की शिक्षकालाच ह्या गोष्टी माहिती नाहीयेत. आता मग मी तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं, शनीची रास मकर आणि कुंभ हे नक्की झालं की नाही? त्याच्यामध्ये स्वतःचं शनीचं नक्षत्र आहे का? शनीचं नक्षत्र कर्क राशीमध्ये आहे, वृश्चिक राशीमध्ये आहे, मीन राशीमध्ये आहे, अनुराधा आहे, पुष्य आहे, उत्तराषाढ आहे. मग ते कोणाचे नक्षत्र आहे? बरोबर आहे. नाही का? मग त्याला होणार नाही ना. हा. मग तोपर्यंत तो कधी वाट पाहणार? शनीच्या नक्षत्रात अनुराधामध्ये जायला वेळ लागेल, नाही होणार. दॅट इज रॉंग.
जसे राहूचे 3 नक्षत्र आहेत, मग स्वाती आहे, आद्रा आहे, शततारका आहे, मग 3 नक्षत्र कसे? शेवटी 9 ग्रहाला नक्षत्र दिलेली आहेत, तर ती 3-3 आहेत ना, तेव्हा हो 27 झाली. हो सर. असं आहे ना. पण शनीच्या राशीमध्ये स्वतःच शनीचं नक्षत्र आहे का? नाही. नाहीये. मग बुधाच्या राशीमध्ये बुधाचं नक्षत्र आहे का? मग चित्र आहे, त्याच्यानंतर उत्तर आहे, हस्त हो. आहे, ही बुधाची नक्षत्र आहे का? नाही. नाही. चित्र मंगळाचं आहे. मग आपण अशी थेरी वापरू शकत नाही की काय करणार, तुमचा बुध आता मंगळाच्या नक्षत्रात आहे म्हणून अशा गोष्टी स्फोटक होत आहेत तुमचं. दॅट इज कम्प्लिटली अनलॉजिकल. हम्म. हे ठीक सर आहे, ज्या आता लोकांना ह्या पत्रिकेवरून आपण संततीविषयी कसं हे करू? संततीचा प्रश्न असेल, ही कुंडली आलेली आहे, तुम्हाला पंचम स्थानाकडे आणि गुरुकडे जायलाच पाहिजे. पंचम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? तर मिथुन आहे. गुरु कुठे आहे? मेष राशीमध्ये आहे. मेष येत आहे. बरोबर, ठीक आहे, हरकत नाही. आता त्यावेळेला जेव्हा गुरु किंवा सूर्य, पुन्हा सांगतो मॅडम, सूर्य हा मुख्य ग्रह आहे, हो त्याशिवाय त्या ठिकाणी आता मला एखाद्या व्यक्तीचा तारीख आणि महिना सांगा, वर्ष सांगू नका, तारीख आणि महिना सांगा. 22 मार्च. बरं, 22 मार्च आपण गेलो तर त्याच्या 9 महिने अगोदर जा. मग आता 9 महिने अगोदर गेल्यानंतर त्या ठिकाणी जुलै महिना येतो का? हम्म. जून महिना येतो हम्म. का? जुलै येतो? कन्सिव्ह कधी झालं असेल? ज्या जुलै वेळेला येतो जुलै. जुलै, कर्क राशीमध्ये जेव्हा सूर्य असेल त्याच वेळेला कन्सिव्ह झालेला आहे आणि त्यावेळेला त्याचा जन्म जो आहे तो मार्च मध्ये झाला आहे. मग तुम्हाला अच्छा. कन्सिव्ह बघायचा आहे का जन्म बघायचा आहे? नाही नाही तसं नाही. जन्म आणि कन्सिव्हचा प्रश्न नाही आहे. संततीचं जे एकंदर आपण पूर्ण लाईफ बघतो किंवा चांगली संतती राहील का, निरोगी राहील का, मग ते सुद्धा प्रश्न बघतो ते. कुंडली नाही, जर मुख्य कुंडली असेल आपल्याला तर ती हा मुख्य कुंडली आणूनच तुम्हाला प्रश्न कुंडलीवरती लावली पाहिजे. हा पण प्रश्न मुख्य कुंडलीच नाहीये आणि मला संतती कधी होईल असा जर एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला हा तर त्यावेळेला त्याचे मूळ कुंडली असेल तर त्या कुंडलीमध्ये तुम्हाला कोटचक्र मांडता आलं पाहिजे. हम्म. त्या मूळ कुंडलीतलं कोटचक्र मांडता आलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला संतती पाहिजे ना, हा असं तुमचं म्हणणं आहे. हा त्याची म्हणजे मूळ कुंडली सांगा. अच्छा तसं घेऊन मग हे करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. हा हा आलं लक्षात सर, आलं लक्षात. बरं, आता त्याच्यामध्ये नियम कसे असतात मॅडम बघा. हा एखाद्या व्यक्तीचा जन्म हा जर समजा फेब्रुवारी महिन्यातला आहे, हम्म. बरोबर आहे, हा तर त्याच्या घरामध्ये साधारणतः जुलै महिन्यातली जन्म झालेली एखादी व्यक्ती असू शकते. कळलं? अच्छा. हा हा नियम आहे. जुलै महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये जन्म असेल किंवा जुलै महिन्यामध्ये जन्म असेल तर ऑक्टोबर मध्ये किंवा ऑगस्ट मध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली असेल, असे नियम आहेत. बरोबर आहे सर, लागू पडतो हा नियम. हा, गुरुजी तसंच माझं समजा माझा फेब्रुवारीतला जन्म आहे तर माझ्या घरामध्ये माझ्या भाच्याचा ऑगस्ट मध्ये जन्म आहे. आहे ना. हो आहे. हा. बरोबर आहे सर, हे- म्हणजे माझ्या वडिलांचा फेब्रुवारीत जन्म आहे आणि माझा ऑगस्ट मधला जन्म आहे. मग ते असे नियम आहेत. अच्छा. हे नियम नियम कधी विसरायचे नाही. हे नियमच शिकवले नाहीत तर आपण ज्योतिष कसं सांगणार? बरोबर आहे सर. मग पुरुष किंवा स्त्री हम्म. याचं तुम्ही जर गणित बघितलं तर समजा आई असेल तर त्याच्या पुढचा महिना कुठला असेल? समजा एखाद्या आईचा जन्म जो आहे तो ऑगस्ट महिन्यात, तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म सप्टेंबर महिन्यामधला येईल. अच्छा. असं आहे. मग वडिलांचं आणि आईच्या ह्याच्यामध्ये तसं गणित लावायला हरकत नाही. आणि ज्या वेळेला आपण पाहतो पंचम स्थान ही संततीचं स्थान आहे की नाही, हो पुन्हा आपल्याकडे 4, 5, 6 ही स्थानं पाहायची असतात. बघा हो तुम्ही, बरोबर आहे. 4, 5, 6 हम्म. या स्थानाशी संबंध येतो किंवा त्याच्या पलीकडची जी स्थानं आहेत ती स्थानं तुम्हाला 10, 11, 12 बरोबर आहे सर. असं आहे. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? हो सर, बरोबर आहे.
काय काय बरोबर काय? तुम्ही आता हे जे नियम सांगितले, ऑगस्टचा जन्म असेल तर सप्टेंबरचा जन्म असेल, तर आहे, बरोबर आहे. हे समजा जुलैचा असेल तर पण एखाद्या व्यक्तीचा ऑगस्टचा असतो किंवा सप्टेंबरचा असतो, त्या दरम्यानच जन्म होतो. जुलैचा 90% जन्म आहे आणि सप्टेंबरचा जन्म आहे. होतो त्याच्यामध्ये. हम्म. हे काही नियम आहेत. पण कळलं? सर ते नियम म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी संतती असं पकडून बघायचे की कसं बघायचं? नाही कन्सिव्ह होताना तरी सुद्धा मी सांगतो तुम्हाला, भावंडामध्ये बघितलं तरी सुद्धा 4 महिन्याचा गॅप असतो. पहा तुम्ही, महिने शेवटी 12च आहेत. हो. मग एका भावाचा जन्म समजा जून मध्ये असेल तर दुसऱ्याचा नोव्हेंबर महिन्याच्या जवळपास असतो. हम्म. कळलं का? हो सर. असं आहे. बर, आता ते राहू द्या, पहिला प्रश्न सोडवा. प्रश्न कुंडली कळली पाहिजे. दुसरी कुंडली लावू का? दुसरी कुंडली पाहायची आहे. होय सर लावा. दुसरी कुंडली जी आहे ती वृषभ लग्नाची कुंडली आहे. कळलं का? होय वृषभ. बघा, याच्यामध्ये चंद्र पुनर्वसू आहे. बघा जरा व्यवस्थित. सर पुनर्वसू मध्ये चंद्र. चंद्र पुनर्वसू मध्ये आहे ना? होय. आजचा चंद्र मिथुन राशीमध्येच आहे, पण जेव्हा जातक आपल्याकडे आला त्यावेळेला आकाशातली स्थितीबद्दल आपण विचार करणार आहोत. आता ह्याच्यावरून प्रश्न जर काढायचा असेल, याच्यामध्ये शुक्र सुद्धा तसाच आहे, शनी सुद्धा तसाच आहे, रवी बुध हे सगळे तसेच आहेत, गुरु सुद्धा तसा आहे. फक्त राहू कुठे गेला बघायचं. राहू कोटवाल झालाय. हो आणि केतू. हा हो. बरोबर आहे ना? म्हणजे हो. एक चंद्राने ग्रहस्थिती बदलवली की नाही? सर. बरं, आता तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगतो. त्याच्यामध्ये मूळ नक्षत्रामध्ये मंगल दाखवलाय, तुम्हाला माहितीये ना? हो सर. पोटचक्राचे ऐनांश हे वेगळे धरले असल्यामुळे तो साधारणतः 1 अंशाचा फरक आहे. आजचा मंगळ जो आहे तो 29, 45, 43 हा संध्याकाळचा होता. म्हणजे ही संध्याकाळी 3:55 कुंडली आहे. लक्षात आलं? हो सर. पारंपरिक मध्ये 29. हा मॅडम. उद्याची कुंडली धरायला लागली. नाही, मग उद्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये चंद्र असेल का? तो पुष्यमध्ये जाईल. आहे ना? नाही, पुनर्वसू मध्येच आहे. पुनर्वसू मध्ये आहे. मध्ये चंद्र मंगळ आहे. मग मंगळ मूळमध्ये जाईल ना. मग आता हे असं आहे का ना आलं, मूळमध्ये उद्या. हे का आलं हे तुम्हाला मी सांगतो. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपण जे ऐनांश आहेत, आपली जी ऍस्ट्रोस्टेज मधली कुंडली आहे ते लहरी ऐनांश आहेत आणि याच्यामध्ये दुसरे ऐनांश आहेत, त्याच्यामुळे तिथे 1 अंशाचा तफावत आहे, काही कलेचा. कळलं का? आता मला सांगा की सकाळी 11 आणि दुपारी 3 याच्यामध्ये कालावधी किती झाला? 4 तास, 5 तासाचा? 4 तासाचा झाला. 4 तास. हा, मग 4 तासामध्ये मंगळाची स्थिती बदलली. याच्यामध्ये डिग्री येत नाही, त्याच्यामध्ये फक्त नक्षत्र बदलतं. तर इथे कदाचित 0 अंशाचा मंगळ असू शकतो. कारण का की आज संध्याकाळी 29, 45, 43 म्हणजे साधारणतः 4 कलेचा फरक होता ज्येष्ठा नक्षत्रामध्ये. हे लक्षात आलं तुमच्या? हो सर. मग उद्या सुद्धा ही कुंडली ऑपरेट होईल सकाळी, पण चंद्र बदलला पुष्य की लगेच कुंडलीचं पूर्णपणे जे रचना आहे ती बदलली जाईल.
म्हणजे नक्षत्रावरतीच चाललेलं आहे सगळं, बरोबर आहे का? सर. बोला. हो सर. बघा, मगाशी कोटपाल म्हणून कोण होता? सूर्य होता की नाही? सूर्य आणि बुध. हा. मग आता ते आतमध्ये आले की नाही? आता राहू केतू आता झाले. ते तुम्ही हे बदललं ना, होय मग त्याला नक्षत्र बदललं म्हणून ते आतमध्ये आले. होय. हा फरक तुम्हाला अभ्यासासाठी म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, आता ह्या कुंडलीवरती आपल्याला पाहायचं असेल तर तुम्हाला असं वाटतं का की याच्यामध्ये आपल्याला प्रश्न करता जातात? हा दुपारी 3:55 आलेला आहे, कळलं? तरी सुद्धा शुक्र जो आहे तो अनुराधामध्ये दिसतोय आणि मगाशी शुक्र जो आहे तो विशाखामध्ये होता की नाही? होय म्हणजे तिथे त्याने नक्षत्र बदललंय. बदललं. बदललं. मग त्याला शुक्र हा किती अंशाचा आहे? तर 2 कलेचा आहे, 2 अंशाचा आहे. 2 अंश. 2 अंश आहे ना? हो. पण नक्षत्र बदल झाल्यामुळे शुक्राची स्थिती बदलली का? नाही, स्तंभाच आला ना. हा. पण तो त्या ठिकाणी मॅडम अनुराधा नक्षत्रामध्येच आलाय का? होय होय आत्ताचा म्हणजे आता 3:55 अनुराधात आलाय. आणि मग पहिला तो विशाखामध्ये होता, हो हो हो. नाही का? म्हणजे इथे होय. नक्षत्र बदल दिसतोय ना तुम्हाला? येस दिसतंय. हा. कोटचक्राचे ऐनांश वेगळे आहेत, त्याकरता कोटचक्राचे ऐनांश तुम्हाला बदल करावे लागतील. बर, पुढे बोला. आता याच्यावरती काय प्रश्न करायचे आहेत? हा, भागवत मॅडम बोला. तर हे सॉफ्टवेअर मधून काढलेली पत्रिका आहे, कुठल्या प्रकारच्या सॉफ्टवेअर मध्ये मिळू शकते हे कळेल का? कारण मला वाटतं सांगितलं एस्ट्रो नाही, मी कशात? तुम्हाला सांगितलं होतं गेल्या वेळेला नाही, मग सांगितलं मी होतं हा की हे जे सॉफ्टवेअर आहे ना मॅडम, हा हे तुम्हाला जगन्नाथ होरा म्हणून ते उपलब्ध आहे. जगन्नाथ होरा. हो, ओके, चेक करते मी. चेक करा. हो हो नक्की. बरं, आता प्रश्न काय आहे ते सांगा. नाही, हेच विचारायचं होतं मला की हे कुठे मिळेल, सॉफ्टवेअर मिळू शकेल का त्याचं? आता कसं आहे, ही मॅडम, हा बरोबर आहे तुमचं म्हणणं. ही कुंडली जी आहे ही मुंबईची आहे, हा बरोबर आहे. आता मुंबईला ऐनांशाच्या याच्यामध्ये आपण बघितलं ते 19:4 येतात आणि 72-52 येतात, हा कळलं का? आणि 5.5 तास आपल्याला हे आहे, बरोबर. जीएसटी. हो. हा, मी एक म्हणजे प्रश्न विचारू का गुरुजी? हा, बोला मॅडम, बोला. जसं की एखादी व्यक्ती असेल बऱ्याच दिवसापासून आजारी आहे, तर मग त्या आजारातून त्याला बरं वाटेल का? किंवा त्या आजारातून तो निघू शकेल का? असा प्रश्न असेल तर? हो, अवश्य अवश्य विचारूया, त्याचा हा. विचार करूया. आता आजार हा जो भाग आहे मॅडम, तर त्या हा. ठिकाणी वृषभ लग्नाच्या कुंडलीवरून आपल्याला बघायचं आहे ना. हा. तर वृषभ लग्नाला आधार हा तूळ राशीमध्ये येतो, हम्म. बरोबर, षष्ठ स्थान. हा. आता हो. हे षष्ठ स्थान बघितलं तर आजार जाईल का, हा. बरोबर आहे. तर आजाराला एक तर नियम असा आहे की लग्नामध्ये सूर्य येणार आहे, हम्म. केंद्रामध्ये येणार आहे. आता हम्म. केंद्रामध्ये वृषभ लग्नाला जर बघितलं तर कुंभ राशीला सूर्य कधी येतो याचा विचार करायचा आहे. कुंभ राशीमध्ये सूर्य 15 फेब्रुवारीला येतो, बरं. बरोबर आहे. हो. त्याच्या अगोदर तो जानेवारीमध्ये असतो. हम्म. त्याच्या जानेवारीमध्ये कुठे असेल? मकर राशीमध्ये, हा. बरोबर आहे. तुम्हाला जातकाची मूळ कुंडली माहिती असेल किंवा आता प्रश्न कुंडलीवर आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर त्यावेळेला सूर्य हा आरोग्याचा कारक आहे आणि शनी रोगाचा कारक आहे. हा. नियम तेच आहेत की राहू शनी वरून सूर्य भ्रमण करत असेल गोचरीने, तरी सुद्धा आजारामध्ये आपल्याला
फलादेश म्हणजे चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत नाही, म्हणजे बर रोग हा तिथे निवारण होत नाही. बर कळलं? बरं, आता राहिला भाग असा की गोचरीचा सूर्य ह्या कुंडलीमध्ये, तुम्ही विचारलेल्या वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये धनिष्ठा नक्षत्र हे सूर्याला जेव्हा येईल तर त्यावेळेला तारीख कोणती असेल? धनिष्ठा नक्षत्र हे द्विपद नक्षत्र आहे, ऐका. 6 फेब्रुवारीचे असतात. हा, 10 फेब्रुवारीच्या दरम्यान साधारणतः धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्य असतो. त्यावेळेला आजारातून जातक बरा होईल आणि तो स्तंभामध्ये येईल म्हणून. बर आलं लक्षात? हो कारण का की आत्ताचा सूर्य स्तंभामध्ये नाहीये. जर आत्ताच जर स्तंभामध्ये सूर्य असता तर मी तुम्हाला लगेच सांगितलं असतं की अनुराधामध्ये असेल तर लगेच तिथे त्याला ताबडतोब बरा होईल विदिन 14 डेज. सूर्याचं भ्रमण काळ 14 दिवसाचा आहे ना. मग त्यावेळेला त्याला 14 दिवसाचं नियम लागू पडतो. बर सर एक विचारू? हा बोला. ही मैथुन लग्नाची पत्रिका आहे ना? मिथुन लग्न आहे, नाही ऋषभ. नाही, वृषभ. वृषभ. मिथुन रास आहे मॅडम. चंद्र हा ईशान्य दिशेला पकडायचा असतो, हा नियम आहे कोटचक्रातला. हा 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 बर कोटचक्रातला नियम आहे की चंद्र जो आहे तो ईशान्य दिशेला आपल्याला विचार करायचा आहे. बोला, विचार करा, काही चिंता करू नका. तर एक प्रश्न आहे, ही प्रश्नकुंडली मांडायची वेळ ही आपण कोणती धरायची? ज्या वेळेला जातक आपल्याला विचारतो फोन करून बरोबर त्याच बरोबर. वेळची तीच घ्यायची वेळ? हो, फोन करू द्या किंवा जातक आपल्याकडे येऊ द्या. हा तर त्यावेळेला तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता की बाबा आता तुझे प्रश्न सुरू मनात धर, आणि हा त्यावेळेला वेळ आपण लगेच टाकून पत्रिका ताबडतोब इन्स्टंट मिळते हल्ली हा सॉफ्टवेअर किंवा मध्ये. इन्स्टंट बोला. व्हॉट्सअप वरती पण, म्हणजे काल तुम्हाला पाठवलाय तो रात्री व्हॉट्सअप वरती पाठवलाय सगळा प्रश्न मला ते. तर हा. मी ती वेळ पकडू का, जेव्हा ती व्हॉट्सअपची जी हो, काय वेळ दाखवते त्या वेळेचे म्हणजे मी त्यांनी पकडू? प्रश्न कधी केला? आता कसं आहे मॅडम, 2 पार्ट आहेत. हा इंटरनॅशनल जे काही टायमिंग आहे हा तो मग अमेरिकेतून असो का जर्मनीतून असो तो त्याचा हम्म, प्रश्न आहे. हम्म. पण आपल्याला कधी पोहोचलं पत्र? बरोबर. हा तुम्ही रिसिव्ह टाइम जो असेल बरोबर. तो हा तो लोकल स्टँडर्ड टाइम धरा, हम्म हो लोकल टाइम. हम्म. असं आहे. आणि एक दुसरं एक प्रश्न असा होता की एक मैत्रिणीला मला तिच्या बिझनेसमध्ये तिला लोक चौकशी खूप करतात पण विकत घेत नाहीत, काही नुसतीच चौकशी करून जातात. मण्यांच्या काय काय गोष्टी ती बनवत असते, तर त्याच्यावरती तिला विचारायचं होतं की ह्याच्यावरती काही उपाय आहे का? तर हा प्रश्न पोट प्रश्नाच्या ह्याच्यातून सोडवू शकतो का आपण, पोट चक्राच्या माध्यमातून नक्की असा प्रश्न? नक्की नक्की सोडू शकतो, नक्की सोडू शकतो. बघा, नियम असा आहे मॅडम, जो त्यांनी व्यवसाय करत आहेत हा तो व्यवसाय त्यांना योगकारक आहे का, हा हा भाग बघितला पाहिजे. हा कळलं? हो तो प्रश्न त्यांना जमतोय का, तर तो आपल्याला माहिती पाहिजे ज्योतिषाला की याला हा कुठला उद्योग चालेल. हा तर बरोबर. प्रत्येक उद्योगाचे वेगवेगळे ग्रह आहेत. हा त्यावेळेला तुम्हाला तिथे त्या ग्रहाच्या अनुषंगाने तिथे तुमचा व्यवसाय चालेल किंवा तुम्ही तिथे व्यवसायामध्ये पैसे कमवू शकाल. पण आता हा त्यांच्या व्यवसायाचं सिलेक्शनच जर चुकीचं असेल तर त्याला ज्योतिषी बरोबर. काही करू शकणार नाही. हा हम्म बरोबर. ज्योतिषाकडे तो हे नाही. कारण का कधी कधी असं असतं मॅडम की एखादा मनुष्य समजा कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये गेला हम्म आणि त्याचं नशीबच कन्स्ट्रक्शन मध्ये नाही, त्याचं नशीब फायनान्स मध्ये आहे. बरोबर. तर फायनान्स हे गुरुकडे आहे आणि कन्स्ट्रक्शन मंगळाकडे आहे. हा कम्प्लिटली विरुद्ध दिशेला जेव्हा जातो तेव्हा मनुष्य लॉस करतो. मग हम्म. तसं त्या व्यक्तीची पत्रिका पहा तुम्ही, आणि हो मूळ पत्रिकेमध्ये त्याला जो व्यवसाय ते लोक करत आहेत तो त्याला हम्म फायदेशीर आहे का फायदेशीर नाही
बरं. आता व्यवसायाच्या बाबतीमध्ये त्यांनी तुम्हाला जेम्स आणि ज्वेलरीचे काही मणी वगैरे सांगितलेत का? मोत्यांचं ते जे बनवतात ना आहे. पर्सेस आणि असं सांगितलं तिने मला, ओके. किंवा शो पीसेस. आता असं आहे मॅडम, मोती हे कर्क राशीकडे येतात हा. किंवा मोती हा सुद्धा जेम मध्ये मोडला जातो. हा. तर जेमच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे बघा तुम्ही, कर्क आणि वृषभ तुळ राशीमध्ये ग्रह कोणते आहेत त्याला अनुसरून त्या ठिकाणी त्याने व्यवसाय करावा, जर तो करायचा असेल तर. आणि दशम स्थान. बरोबर. तर इथे स्तंभामध्ये पण शुक्र आलाय ना, तर चालेल ना? हो, शुक्रामध्ये ह्याचा चालेल, स्तंभामध्ये शुक्र आहे तो चालेल व्यवसाय. पण भाग असा आहे की त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये आता त्यांनी प्रश्न विचारलाय तर त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलं. पण आता येस ऑर नो तर येस. हो चालेल. पण व्यवसायाच्या बाबतीमध्ये आता बघा, आता मॅडम जसं की माझा विवाह होईल का असं एखाद्याने प्रश्न विचारला, सप्तम स्थान जर दूषित झालं असेल तर आपण विवाहाच्या बाबतीत तेवढ्या तरी चर्चा केलेल्या आहेत. तर त्या बाबतीमध्ये विवाह झाल्यानंतर पण अडचणी निर्माण होतील. बरोबर. पण विवाह होईल, त्याचा फलित काय? बरोबर आहे. मग तो म्हणेल की विवाह झाला सांगितल्या वेळेला, आता आमचं जमत नाही, त्याला आपण काय करणार? त्याला आपण काहीच करू शकत नाही ना. हा भाग आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारपूर्वक सांगता आल्या पाहिजेत. पण तरी सुद्धा कोटचक्राचे प्रश्न जे आहेत हे नक्षत्रावरती अवलंबून आहेत आणि नक्षत्राचं जे भ्रमण आहे त्याच्यावरती सगळ्यात बलवान ग्रह हा सूर्य आहे आणि त्याला अनुसरून तुम्हाला प्रश्न साकार करण्यासाठी परत सांगतो, राहू केतू शनीवरून जर सूर्याचं भ्रमण असेल तर त्यावेळेला आपली कामं होणार नाही. तर मग प्रत्यक्षात म्हणजे गोचरीनी जर युती असेल आणि आपण गोचरीचं कोटचक्राचं हे काढलं तरी त्याच्यात पण मग ती युती दिसतेच का आपल्याला? हो हो हो. बघा आता दोन पार्ट आहेत मॅडम. मूळ पत्रिकेमध्ये जेव्हा 3-3 ग्रह एका राशीत, 4-4 ग्रह एका राशीत असतात तर ते 2.25 नक्षत्राची एक रास आहे तर नक्की. मग कदाचित त्यांचं विभाजन नक्षत्रामध्ये वेगवेगळं झालं असेल. बरोबर. शेवटी एकूण 3 नक्षत्र येणार की नाही. हो हो. आणि 5 ग्रह जर आले तर त्या ह्याच्यामध्ये कदाचित एका नक्षत्रामध्ये पण 5 ग्रह असू शकतात, कधी कधी 2 नक्षत्रामध्ये 5 ग्रह असू शकतात, कधी 3 नक्षत्रामध्ये पण 5 ग्रह समावेश असतो. मग त्यावेळेला तुम्हाला नक्षत्रावरतीच कोटचक्राचा आधार आहे. जर कोटचक्र तुम्हाला व्यवस्थित वाचता नाही आलं तर त्यावेळेला आपल्याला माहिती इन्फॉर्मेशन कमी पडते. मग बरोबर. काय गडबड वाटते का तुम्हाला? आवाज कोणाचं? कोण आवाज आहे? मॅडम ऑल म्यूट करा. तुम्हाला काढायला लागेल सर म्यूट. काढलं. वैयक्तिक आवाज सांभाळा जरा. हो ना. ठीक आहे, पुढे बोला. आणखी काय? मी एक विचारू का सर प्रश्न? हा बोला ना, की बोला. आता कसं आपल्याकडे जातक येतात आणि बरेच शेअर मार्केट विषयी पण विचारतात की आम्ही शेअर मार्केट मध्ये जर हे केलं तर फायदा होईल का वगैरे असं. तर मग तो याच्यावरून आपण प्रश्न सोडवू शकतो का? कोण बोलतोय आपण? जोशी बोलते सर. जोशी मॅडम, एक नियम सांगतो तुम्हाला. नवीन कायदा आलेला आहे हा फेब्रुवारी महिन्यामध्ये. हा शेअर हा बाजार बद्दल हा कुठलीही जाहिरात, व्हॉट्सअप मेसेज, हा ज्योतिष एज्युकेशन बरं याला दंड आहे आणि जेल सुद्धा आहे. बरं बरं ठीक आहे. म्हणून शेअर बाजारचं कुठलंही एज्युकेशन, ऑनलाईन रेकमेंडेशन, फायनान्सशी संबंधित कुठलीही गोष्ट करायला आता सेबीची पूर्णपणे मनाई आहे.
बरं बरं आणि चालेल. त्याला अपील नाही. परवा आमच्याकडे एका माणसाला 30 कोटी रुपये दंड आला. किती? 30 कोटी. हा. हम्म. म्हणून शेअर बाजारचा विषय कधीही ज्योतिषशास्त्राशी संबंधित किंवा रेकमेंडेशन, व्हॉट्सअपवरती इन्फॉर्मेशन सगळे युट्यूबला जाऊन बघा. शेअर बाजारचे सगळे चॅनल बंद झाले. बरं. कायदा कठीण आहे, एकदम कडक. हो. मुंबईमध्ये सगळे क्लासेस बंद झाले शेअर बाजारवरती. कारण हम्म. लोकांनी सेबीला, आता तुम्ही स्क्रीनशॉट जरी सेबीला पाठवला ना तरी हा. सुद्धा ताबडतोब सीबीआयची कारवाई होते. एवढा कठीण हे आलेलं आहे. हो. तर शेअर बाजार बद्दल कधीही, ज्योतिष बद्दल तर आता आपला विषय ज्योतिष आहे, पण हो. साधं तुम्ही जर पेपरमध्ये लिहित असाल, क्लासेस घेत असाल शेअर हा. बाजारचे, हा. तरी सुद्धा परवानगी नाही आहे. बरं. व्हेरी डेंजर. बरोबर. बरं. इव्हन आता सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा ट्रेडिंग वगैरे पण किती झाले याची पण संख्या द्यायला मनाई केलेली आहे. बरं बरं. बर, दुसरा प्रश्न विचारा. आता सकाळी हा बोला. प्रश्नांचे 2 प्रकार असतात, की जसं आपण मगाशी तुम्ही म्हणालात तसं, की एक तर हो किंवा नाही. मग आता विवाह किंवा आता नोकरी मिळेल का? तर हो बरोबर. किंवा नाही हे एक उत्तर आणि कधी होईल म्हणजे कालनिर्णय हा दुसरा भाग. तर बरोबर. दुसऱ्या भागाचं तुम्ही ते सांगितलं, की सूर्य म्हणजे जेव्हा ते स्तंभात येईल त्या सुमारास काम होईल, ज्या कोणाचं असेल ते. आणि हो. मग फक्त ते हो किंवा नाही एवढंच फक्त उत्तर हवं असेल, की बाबा विवाह होईल का? नोकरी मिळेल का? किंवा असं काही असेल तर, की अमुक ठिकाणी ऍडमिशन मिळेल का? अमुक ठिकाणी जायचंय. तर नुसतं हो किंवा नाही असं उत्तर बघायचं असेल, तर हे कोटचक्र कसं बघायचं आपण? सांगतो मॅडम. पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही कुंडली जेव्हा बनते त्यावेळेला तुम्हाला मुख्य आकाशातील ग्रहस्थिती जन्माच्या वेळीची असेल ती, बरोबर हा. आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला मूळ कुंडली जी निर्यन आहे हा. ती कुंडली बनवावीच लागेल. हा. त्या कुंडलीमध्ये बनवल्याशिवाय तुम्हाला स्थान ही कळणार नाहीत. बरोबर. स्थान जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही निर्णयात्मक कुठली गोष्ट करू शकणार नाही. उदाहरणार्थ आता इथे वृषभ आणि कुंभ लग्नाची कुंडली मांडली, पण यदा कदाचित ती वृश्चिक लग्नाची कुंडली असते तर सप्तम स्थान हे शुक्राचं आलं असतं, बरोबर आहे की नाही. बरोबर. हो. मग त्यावेळेला शुक्राची पोझिशन आजच्या कुंडलीमध्ये दोन्ही कुंडल्यांमध्ये योग्य आहे, कारण ते दोन्ही कुंडल्यांचे शुक्र जे आहेत ते स्तंभामध्ये आलेले आहेत. फक्त नक्षत्रांचा फरक आहे. मग तशाच प्रकारे जातकाची मूळ कुंडली जी असेल ती किंवा लग्न कुंडली प्रश्न कुंडली जी असेल ती, त्याला अनुसरून सप्तम स्थान विचारात घेणं गरजेचं आहे. आणि ते सप्तम स्थानाचा जो अधिपती असेल त्याची गोचरीमध्ये अवस्था कशी आहे, तो जर कोटपाल म्हणून आहे का, बरोबर आहे, तो स्तंभामध्ये आहे का, तो स्तंभाच्या बाहेर आहे का, तो प्रजेमध्ये आहे का, संरक्षणामध्ये आहे का, आणि तो कधी स्तंभामध्ये येणार आहे. आता कधी कधी सप्तम स्थान समजा कुंभ आणि मकरेचं असेल तर त्यावेळेला दरवेळेला तुम्हाला शनी शोधायची आवश्यकता नाही. पण सप्तमेशावरती जर समजा यदा कदाचित एखादा ग्रह योग करत असेल तर त्या ठिकाणी शुक्रासारखा ग्रह जर समजा तिथून जाणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला तो विवाह होईल असं सांगता आलं पाहिजे. किंवा शनी ज्या राशीमध्ये असेल ते तत्व कुठलं आहे, तर ते समजा जलतत्व असेल तर जलतत्वामध्ये सूर्य, शनी आणि चंद्र यांचं जेव्हा भ्रमण असेल त्यावेळेला विवाहाची संधी मिळेल. पण शनी आहे म्हणून विवाह होणार नाही असा भाग बिलकुल नाही. ओके. कळलं का. शनी आहे म्हणून विवाह होणार नाही असं नाही, विवाह होईल. पण त्याची मूळ कुंडली किंवा मूळ कुंडली नाही तरी हरकत नाही. तो जातक आपल्याकडे जेव्हा आलाय त्यावेळेला आकाशातील जी काही कुंडली असेल त्याचं सप्तम स्थान, रिलेटेड 7th हाऊस, रिलेटेड सब्जेक्ट म्हणजे जो विषय आहे तो सप्तम स्थानाशी संबंधित आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्या सप्तम स्थानाचाच विचार करणं गरजेचं आहे आणि योग्य आहे.
म्हणजे हाच नियम जर कोणी विचारला की संतती होईल का, तर म्हणजे पंचम स्थान धरून हो. हाच विचार करायचा. पंचम स्थानाशिवाय संततीचा तुम्हाला पुढे जाऊन मार्ग सापडणार नाही. हम्म. कळलं. आता राहिला भाग असा मॅडम की समजा पंचम स्थानासंदर्भात आपण विचार केला आणि जातकाचा प्रश्न सुटला, पण यदा कदाचित सप्तम स्थानामध्ये राहू गुरुची युती असेल तरी सुद्धा संतती होते, केतू गुरुची हो. युती असेल तरी सुद्धा संतती होते, पण संततीचं सुख मिळेल का ह्याच्याबद्दल संशय असतो. बरोबर. हं. संतती होणे आणि संततीची अवस्था चांगली असणे ह्याच्यामध्ये फरक आहे. बऱ्याच वेळेला असं बघितलेलं आहे की राहू केतूची युती असेल आणि संतती झाली तर कदाचित संतती अपंग असू शकेल, डिसेबल चाइल्ड असू शकेल, आजारी असू शकेल, अशा अनेक गोष्टींना जातकाला सामोरं जावं लागतं. सामोरं. दुसरी गोष्ट अशी की प्रश्नकुंडलीमध्ये जर संततीचा विषय आला त्यावेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे की आता ग्रहस्थिती चांगली आहे तर तुम्ही तिथे ऍडवायझेबल आहे का नॉट ऍडवायझेबल, त्यावेळेला तिथे स्थिती योग्य आहे का पोस्टपोन करायचं आहे, तर ते पोस्टपोन करताना तो प्लॅनेट कधी त्या ग्रहापासून एक्झिट होणार आहे, त्याची मुक्तता होणार आहे, तर त्यावेळेला तुम्ही ती तारीख देऊ शकता. कधी कधी एका राशीमध्ये सूर्य राहू 1 महिना असतो आणि त्यावेळेला जर समजा तुम्ही कन्सिव्ह करण्याची वेळ दिली तर यदा कदाचित तो महिना जो आहे तो त्याच्यासाठी घातक असेल. म्हणून आपल्याकडे अशी पद्धती आहे की त्यावेळची जेव्हा गर्भधारणा होते त्यावेळची कुंडली जर मांडली आणि त्याच्यावरून सुद्धा भविष्य सांगण्याची कला अवगत असणं गरजेचं आहे. बरोबर. सोयी आहेत, त्याच्यावरती फक्त विचार विनिमय करता आलं पाहिजे. पण मग याचा अर्थ आपण मुळातच संततीचे काही त्रास होऊ नयेत आणि उत्तम प्रजा निर्माण व्हावी यासाठी मुळातच आपण वेळ सांगून बघून सांगू शकतो, म्हणजे सल्ला तरी देऊ शकतो ना की बाबा या वेळा योग्य आहेत कन्सिव्ह करण्यासाठी. ठीक आहे, आता हे झालं फक्त आपलं समाधान किंवा जातकाचं समाधान. पण शेवटी तरी सुद्धा मॅडम जन्माला आल्यानंतरची स्थिती तुम्ही ठरवू शकाल का? जसा कधी कधी प्री मॅच्युअर्ड बेबी होते बरोबर. आणि त्यावेळेला आकाशात काय स्थिती असेल ती त्याला भोगावीच लागते जीवनभर, बरोबर. नाही का? आणि शेवटी हे जे काही आभा मंडळ आहे, जे मंडळ आहे आपल्या आकाशातलं, ते मंडळ त्याच्यावरती जे काही किरण टाकतं त्याच्यावरती त्याचं आयुष्य आपण विचार करतो. ते जे भोग आहेत ते भोगावेच लागतात. म्हणजे कालांतराने समजा राहू गुरुची युती असेल, केतू गुरुची युती असेल तर संतती कालांतराने बाधित होणार एवढं नक्की. मग ती कुठल्या स्थानात आहे त्याच्यावरती आणखी दुसरा हे अवलंबून आहे. समजा ती जर युती जर दशम स्थानात असेल तर त्यावेळेला तुम्हाला व्यापारामध्ये हानी होणार ठरलेली आहे. ती कोणामुळे होईल? कदाचित संततीमुळे होईल पुढे जाऊन. मग अशाही घटना होऊ शकतात. कळलं का? म्हणजे घटना होण्यासाठी मूळ कुंडली जर समजा दूषित असेल त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या वाईट गोष्टीला सामोरं जावं लागतं. रिलेटेड हाऊस, रिलेटेड प्लॅनेट म्हणजे तो कारकग्रह ज्याला आपण म्हणतो, कार्यश नाही, कारकग्रह. बरोबर. कार्यश ही भाषा वेगळी आहे. कृष्णमूर्तीमध्ये वापरतात. तर ते कृष्णमूर्तीच आहे. चव्हाण मॅडम तुम्हाला माहिती असेल कार्यश म्हणजे काय? थँक्यू सर. हो सर, केपी मध्ये वापरतात ना कार्य. पण ते काय कार्यश म्हणजे काय मला माहिती नाही म्हणून. कार्यश म्हणजे प्रत्येक हाऊसचा कार्यश म्हणजे लॉर्ड ऑफ द हाऊस, लॉर्ड ऑफ द हाऊस, लॉर्ड ऑफ द हाऊस और नक्षत्र ऑफ द हाऊस. नक्षत्राचा अधिपती त्याला कार्यश म्हटलेला आहे का थोडक्यात? हो हो, बस. दशेला ते कार्यश घेते. बरं, पुढे बोला. त्याने काय हरकत नाही, बोला. आता आज मुकेश भाऊ नाही आहेत, काय विचारायचं विचारा. सर आर्थिक स्थिती कशी बघायची याच्यावर? आर्थिक स्थिती धनस्थान जे आहे
हा धनत्रिकोण फार महत्वाचा आहे. एक तर लाभस्थान आणि एक धनस्थान. हा आर्थिक सुबत्ता मिळेल. हा आर्थिक सुबत्ताचा हा जो भाग आहे ना मॅडम, हा हा बऱ्याच वेळेला तुमचं अर्थकारण किंवा तुम्हाला येणारी मिळकत ही केतूवरती सुद्धा अवलंबून आहे, राहूवरती सुद्धा आहे, शनीवरती सुद्धा आहे. तर त्यावेळेला ती रास कोणती आहे, आता उदाहरणार्थ आपण धनस्थान पाहिलं आणि धनस्थानामध्ये जर समजा बुधाच्या राशी असतील, म्हणजे वृषभ लग्नाला आणि सिंह लग्नाला, तर व्यापाराने धन प्राप्ती होते. हे नियम आहेत. हा आणि त्याच्यामध्ये नक्षत्र कुठलं आलेलं आहे कुंडली बनवताना, म्हणजे ती ईशान्य दिशा येते ना, हो त्यावेळेला कोटचक्रामध्ये. आता बरं, दुसरी गोष्ट की आर्थिक स्थिती कायमस्वरूपी तशीच राहील का, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक भाग असा आहे की काउंटर बिझनेस हा लाभस्थानावरून पाहिला जातो आणि धनसंग्रह म्हणजे तुम्हाला जी आवक आहे ती चांगली असेल हे धनस्थान आहे. आणि तुमचा साठा जो आहे तो अष्टम स्थानावरती आहे. साठामध्ये रिझर्व्ह फंड, हा तुमच्या फिक्स डिपॉझिट आहेत किंवा तत्सम सेव्हिंग आहे, हे अष्टम स्थान आहे. बऱ्याच गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये अशा आहेत मॅडम की जीवन संपेपर्यंत मला कधी धनाची कमतरता पडणार नाही, त्यावेळेला तुम्हाला अष्टम स्थानाचाच विचार केला पाहिजे. रोजची इन्कम होण्यासाठी तुम्हाला लाभस्थानाचाच विचार केला पाहिजे. बरोबर आहे. कधी कधी राहू सारखे केतू सारखे ग्रह धनस्थानात असतील तर लहानपण पैशाविना जातं, दुःखात जातं असं म्हणत नाही, गरिबीत जातं असं म्हणत नाही. पैसे विना पैसा कधी दिसतो माणसाला? धनाच्या बाबतीमध्ये असं आहे मॅडम, पैसे येतात ना तेव्हा सुद्धा आपल्याला कधी कधी अक्कल नसते आणि पैसे आपण राखून ठेवत नाही. कधी कधी जमवलेला संग्रह पण निघून जातो, त्याला कारण वेगळी असतात. कुठलंही दुःख येऊ शकतं, आजारपण येऊ शकतं, घरातल्या तक्रारी येऊ शकतात, त्यामुळे धन समाप्त होतं. कधी कधी अवलंबून राहावं लागतं, असाही भाग आहे. बरोबर आहे. बोला. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता बोला. की एखाद्या कलेमध्ये यश किंवा लेखन प्रकाशन याच्यात आपल्याला कुठल्या याच्यामध्ये हे म्हणजे होऊ शकतं? मला स्वतःलाच असं लिहिण्याची खूप आवड आहे. ठीक आहे. लेखन हे जे आहे ना ते बुधाकडे आहे. हो सर. बुधाकडे स्पीच सुद्धा आहे, म्हणजे वाक्य हो हे सुद्धा बुधाकडेच आहे. मग त्यावेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे की मुळात तुम्हाला काय लिहायचं आहे, जे तुम्हाला लिहायचं आहे. आता जसं की आपल्या विश्वामध्ये, जगामध्ये अनेक तऱ्हेची पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहेत, इंजिनिअरिंग आहे, टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. आपल्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की इतिहासाची पुस्तकं आहेत. अशी बरीचशी पुस्तकं आहेत. इतिहासाचा कारक जो आहे तो शनी आहे. शनीच्या व्यक्तीला सुमिता क्षेत्रमाडे म्हणून एक लेखिका होत्या. हो सर, मी वाचलेली पुस्तक. मग त्यांचं लेखन अतिशय वेगळं होतं. ते साधारण मनुष्य वाचू शकणार नाही, त्याची ती आवड पाहिजे. सुमती क्षेत्रमाडे, कळलं का? कारण त्या कुंभराशीच्या होत्या. मग त्या कुंभराशीचं त्यांचं लिखाण जे आहे ते कशावरती होतं? ते इतिहासावरती होतं का? सर, आता मला खूप वर्ष झाली. इतिहासावर नव्हतं, ऐतिहासिक स्त्रीरेखांवर होतं त्यांचं. हा, कथा म्हणजे. ऐतिहासिक म्हणजे काय मॅडम? कादंबरी. ऐतिहासिक म्हणजे काय? जसं सीतेवर त्यांनी लिहिलेलं आहे. नाही, सीतेवर ऐतिहासिक कादंबरी. म्हणजे हिस्ट्री आली की नाही, हो म्हणजे इतिहास आला की नाही, बरोबर आहे? हो सर. हा, मग तशा त्यांचं सुमती क्षेत्रमाडेंचं जे कार्य होतं हे कुंभराशीच्या अंमलाखाली होतं, म्हणजे शनीच्या अंमलाखाली होतं. कळलं का? तसं एखादा मनुष्य लेखन करणार आहे आणि तो जर टेक्निकल करणार असेल तर त्याला हर्षल सुद्धा आवश्यक आहे. हर्षल हा हायर टेक्नॉलॉजीचा कारक आहे. आता जसं AI आलं, इन्फॉर्मेशन इंटेलिजन्स जे आलं, डीप फोटोज म्हणून आलेले आहे, ते हर्षलकडे आहेत सगळे.
डीप फोटो ही साधारण गोष्ट नाही आहे, फार कठीण आहे. म्हणजे आत्ताच्या आत्ता माझा फोटो बदली होऊ शकतो, एवढी टेक्नॉलॉजी आलेली आहे इथे बसल्या बसल्या. मग हे सगळे जे काय आहेत, आता समजा एखादं धार्मिक पुस्तक आहे, तर आध्यात्मिक पुस्तक हे नेपच्यून, गुरु आणि केतू याच्यावरती अवलंबून आहे. हा आपलं वाचन सुद्धा कसं असतं, तर तुम्हाला गुरु, केतू आणि ह्याच्यावरती नेपच्यून, त्यामध्ये तुम्हाला ध्यान, धारणा, तत्सम काही गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नेपच्यून वरती अवलंबून आहेत. योगा आहे, योगा म्हणजे ध्यान योगा, हो कसरतीचे योग नाही. कसरतीचे योग मंगळाकडे आहेत, व्यायामशाळा वगैरे हा सगळ्याकडे आहेत. शुक्राकडे पण काही गोष्टी आहेत, सूर्याकडे आहेत, आरोग्याच्या गोष्टी सूर्याकडे आहेत. सगळी आणि सर डॉक्टर कलेत एखाद्या यश मिळायचं असेल तर ते कसं बघायचं? कशामध्ये? कलेमध्ये एखाद्या की कलेमध्ये. हा, कला ही जी आहे, कुठली कला आहे, तर कलेमध्ये बघा मॅडम, कोणत्या तऱ्हेची कला तुम्हाला अवगत आहे किंवा करायची इच्छा आहे. कलेमध्ये सुद्धा मोठं साम्राज्य आहे, बरेच सर विषय आहेत. गाण्याची घ्या उदाहरणार्थ. गाण्यात झालं तर शुक्र आणि चंद्र आहे. हम्म. बघा, गाण्यामध्ये असं आहे, लेखक आहे तो बुधाकडे आहे, हो तर त्या लेखकाची जी चाल आहे ती सुद्धा बुधाकडे आहे. हम्म. कळलं का? मुखडा आणि अंतरा हे गाण्यामध्ये येतं. कुठे गेल्या कुलकर्णी आहेत का? तृप्ती कुलकर्णी? आहे सर आहे. मग काय गाण्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? हो सर, अंतरा आणि मुकड्याशिवाय कसं होईल सर? अंतरा पहिला मुकडा मुखड्याशिवाय आलाच होणार? पाहिजे तरच अंतरा आलाच येणार ना. हा, हो मग ना तसं सर. कुठला गायचा आहे? हा, बरोबर आहे सर. मग कधी कोणाकडे अंतरा आहे आणि कोणाकडे मुखडा आहे, हे पण महत्वाचं आहे ना. हो सर. ब्रह्मचारी नावाचा एक तर पिक्चर तुम्ही बघा तेव्हा. मध्ये एक आम्हाला गाणं दाखवलं होतं, चलो हो, दिलदार चलो, ते मग याच्यामध्ये. तो सुद्धा अंतरा आणि मुखडा बघा ना, राजकुमारचा आणि मीना कुमारीचा होता. हो मग तो अंतरा आणि मुखडा त्याच्यावरती आहे. म्हणून तसंच तो का दाखवला होता, कारण कुंडलीमध्ये सुद्धा मुखडा सुद्धा आहे आणि अंतरा सुद्धा आहे. तर मुखडा काय आहे, तर लग्नस्थान आहे. अंतरा काय, तर त्याच्या आजूबाजूचे ग्रह आहेत. हा कळलं का? बरोबर, आलं लक्षात सर. हो, तर त्यावेळेला मुखड्याशिवाय तुम्ही हे करू शकता. म्हणून लग्नात आलेले ग्रह आणि त्याच्या बाजूला असणारे ग्रह हे आता पुढच्या वेळेला मी घेणार आहे. 1 तारीख नंतर फार चांगले क्लासेस घेणार आहे, चिंता करू नका. हो सर, चालेल. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता 9 वाजलेले आहेत. आणखी काही तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. पुढच्या वेळेला आपण दुसरा क्लास सुरू करणार आहोत. उद्या चव्हाण मॅडमचा क्लास आहे, तर सर्वांनी यावं. चव्हाण मॅडम, तुम्ही ह्यांना सगळ्यांना इन्व्हाइट करा ना, सगळ्यांना येऊ द्या. इंट्रोडक्टरी लेक्चर हो सर, तुमची अदाकारी 4 तारखेला. तुमची अदाकारी लोक पाहतील. काही अदाकारी नाही तर तुम्ही काय पण अदाकारी वगैरे काय काही येत काहीतरी नाही. असं कसं होईल? तुमच्या इतकंच चव्हाण मॅडम सुद्धा छान सांगतात. हो. सोप्या सर भाषेत मॅडम सांगतात. आम्हाला सर मॅडम खरंच खूप चांगलं शिकवतात. त्याबद्दल आम्ही म्हणजे सगळ्या क्लास तर्फे आभार मानते मी त्यांचे खूप धन्यवाद. मनापासून. आणि डेडिक म्हणजे असं शिकवणं खरंच हे आहे म्हणजे ग्रेट. म्हणजे दुसरं तुमची काय शैली बरोबर त्यांनी हे केली आहे सर, वापरली. आत्मसात केले. अगदी 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 सोप्या भाषेत सांगतात, छान सांगतात. त्याच्यामुळे असा प्रश्न पडत नाही. प्रश्न व्यवस्थित पडलाच नाही समजतं पाहिजे त्यांना. विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाच नाही पाहिजे. कारण का की कॉन्सन्ट्रेट केलं ना मॅडम, कॉलेजमध्ये फळा आपल्या उंचीपेक्षा डबल असतो. हो थोडा मोठा फळा असतो आणि त्या फळ्यावरती कम्प्लिटली जेव्हा तिथे वर्णन केलं जातं, ड्रॉइंग काढलं जातं, लिखाण केलं जातं, तर ते पूर्णपणे जी विद्या आहे ती वाचता आली पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे, किंवा लेक्चरर सुद्धा त्याचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. हो सर. नाही मॅडम हे खूप छान सांगतात. Yes. मग हेच तर कला आहे. नाही तर नुसतं काय, हम्म. हा ह्याच्यात गेला, तो त्याच्यात गेला, हे असं नाही. तुमच्याकडे लिटरेचर जेवढं असेल तेवढं तुम्ही, जसं इंग्लिश चांगलं बोलण्यासाठी शब्दसंग्रह हवा, तसं ज्योतिष चांगलं सांगण्यासाठी तुमच्याकडे शब्दसंग्रह हवा. ज्योतिषचं बरोबर. नॉलेज पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. आणि संग्रहाशिवाय काहीच होत नाही.
नाती गोती पण संग्रह नसेल तर मग कुठेतरी आपण बाहेर फेकलं जातो. म्हणून नातं अगदी बरोबर. सांभाळणं हा सुद्धा एक संग्रह आहे. असं आहे. मॅडमचं शिकवणं खूप छान आहे. व्हेरी गुड. थँक्यू. मी त्यांच्यातर्फे तुमचे आभार मानतो. थँक्यू 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 असं म्हणायला पाहिजे त्यांना. नाही मी पण थँक्यू बोलते तुम्हाला. थँक्यू आम्ही म्हणायला पाहिजे. ठीक आहे. बरं, आणखी काही कोणाला अभिप्राय द्यायचा आहे का? आपल्याला क्लास आता हे करायचा आहे, सांगा. नाही सर, आजचा क्लास खूप छान झाला. सरांनी खूपच म्हणजे खूप गोष्टी ज्या आम्हाला उपयोगाला येतील अशा बरेच मुद्दे सांगितले समजावून. सर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि धन्यवाद. नीता मॅडमचे पण, कारण त्या आम्हाला खूप छान शिकवतात. व्हेरी नाईस. सर बोला बोला. सर तुम्ही आम्हाला ज्योतिषशास्त्रातले खूप सूत्र शिकवले, खूप रहस्य शिकवले, पण त्या रहस्याचे आकडेमोड, गणिती भाग, स्कंद, संहिता, होरा जो काय असेल तो गीता मॅडमनी एवढं छान शिकवला की तुमचे सूत्र, त्याला मिळालेला आधार म्हणजे पुरावा. आपण कसं एखादा सिद्धांत सिद्ध करतो गणितामध्ये, त्याला एक तुमच्या त्या सूत्राला त्यांनी गणितीय हे दिलं, पीठिका त्याला सोबत जोडली. त्यामुळं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या विचारायची गरज लागलीच नाही, कारण तो गणिती भाग सुटत गेला आपोआप. त्यामुळं नक्षत्राचं भ्रमण, ग्रहांचं गोचर किंवा एक कालावधी कसा काढावा ह्या गोष्टी इतक्या सुलभ झाल्या आणि मॅडम वारंवार सांगतात. तर धन्यवाद हा शब्द आता जुना झाला, आता उपकृत आम्ही झालो असं वापरू शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. येत राहा, शिकत राहा, शिकत राहा, नक्की शिकत नक्की सर. राहा. आता आमचं आम्ही मागच बोललो, आता आमचा मार्ग हाच आहे, आता कुठे जायचंच नाही आम्हाला. आम्हाला मार्ग सापडलाय आणि ज्याला डेस्टिनेशन म्हणतात ना, वी हॅव गॉट दॅट फायनल डेस्टिनेशन ऑल्सो. व्हेरी फाईन. आम्ही फक्त अपेक्षा तुझे आशीर्वाद राहू द्या, बस एवढंच. थँक्यू. धन्यवाद. 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 एनिवे, कुबल मॅडम समारोप करा, आता निघूया. मॅडम तुम्ही बोला ना थोडस. हा, चव्हाण मॅडम बोला. हा बोला. कोण? हा तर अशीच कृपा तुमची सगळ्यांची राहू दे, विद्यार्थ्यांची पण. आणि आमचा उद्देशच हा आहे की सरांचा आणि माझा, की तुम्हाला चांगलं ज्योतिषी करून सोडायचंय. तर सर्वांनी यावं. आणखी तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील, सहकारी असतील, त्यांनाही सांगा. आणि सर तुमचा आज क्लास अप्रतिम झाला, छान, नेहमीप्रमाणे सुंदर एकदम. गोचर वगैरे एकदम सुंदर लावलं आणि कोटचक्राबद्दल पण विचार करायला हरकत नाही असं सगळं आहे. छान आहे, सुंदर आहे हे शास्त्र. तर धन्यवाद सर. धन्यवाद. हा, सर मी कुबल मॅडम. बोला एक वाक्य सांगू का? हा. की तुम्ही आणि मॅडमनी दोघांनी आम्हाला इतकं चांगलं शिकवलंय, पण मला असं मनापासून वाटतं की ह्याचा उपयोग म्हणजे किंवा विनंती करते मी सगळ्यांना की ह्याचा उपयोग आम्ही पण समाजाचं म्हणजे जसं तुम्ही आम्हाला दिलंय तसं जरी पैसे म्हणजे हे घ्याले. आणि माझं स्वतःचं पिंड कसं आहे की पैशासाठी काम नाही करायचं, हे माझं स्वतःचं हे आहे. म्हणजे मी मत जे आहे. काही पुढे त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे आपला पैसे मिळवणं हे जरी हे असलं तरी शेवटी आधी त्या व्यक्तीचं चांगलं कसं होईल ही भावना ठेवून या ज्ञानाचा उपयोग व्हावा, एक सदुपयोग व्हावा, असं मला मनापासून वाटतं. अगदी पहिल्यापासून वाटतं, जसं हे शिकवताय तुम्ही दोघांनी. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं मनोगत ऐकल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मनोगत कसं असावं, ऍक्च्युली मनोगताबद्दलचा जो आपल्या याच्यामध्ये दिलेला आहे लिटरेचरमध्ये, की मनोगताच्या बाबतीमध्ये जे आपण विचार करतो त्या विचाराशी मी तुमचं सहमत आहे आणि आभारी सुद्धा आहे. मी पण विचारधारा खूपच आभार चांगली नको, आहे. पण मला अंजली, असं वाटतं की ह्या ज्ञानाचा छान आहे. उपयोग चांगला व्हावा. म्हणजे असं Yes. आपला फायदापेक्षा सुद्धा आपणही दुसऱ्याच्या उपयोगी पडलो दुसऱ्यांना पाहिजे असं. नक्की. सगळ्या गोष्टी मॅडम असं आहे की आपण जन्म घेतो, थोडा काळ आपण डिपेंडेंट असतो, त्याच्यानंतर आपण दुसऱ्यासाठीच झटत असतो. तसं हे आयुष्य सुद्धा दुसऱ्यासाठीच असतं. जो मनुष्य दुसऱ्यावरती अवलंबून असतो त्याचा विकास होत नाही कधी. असं आहे. आणि ज्योतिष हे शास्त्र असं आहे की देवाने आपल्याला चूज केलेलं आहे या शास्त्रामध्ये. तर तिथे व्यवस्थित चांगला वापर व्हायला हवा, कारण हे आपलं सिलेक्शन नाहीये. परमेश्वराने आपल्याला उभं केलेलं आहे देव लोकांच्या कार्यासाठी. हो सर, म्हणजे मला पण तसंच लोकांचंच वाटतं, कार्य म्हणून मी झालं पाहिजे. सांगितलं आता माझं मनाचं हे. नक्की. नाहीतर मग ते तिथे गडबड गोंधळ होईल सगळा, नाही वापरलं व्यवस्थित.
नाही, बरोबर. शास्त्र म्हणजे निघून जातं बघा, शास्त्र म्हणजे टिकत सर नाही. आमची जबाबदारी आहे सगळ्या विद्यार्थ्यांची, जे एवढे लोक आम्ही आहोत त्यांची, की ह्याचं हे व्यवस्थित ह्याचं हे करणं ही आमची जबाबदारी वापर झाला पाहिजे. हा बरोबर. असं मला वाटायचं, पण मी बोलण्याची माझं हे होत नव्हतं, पण आज मी बोलले. ठीक आहे, म्हणजे मला धन्यवाद. कसं आहे मांडता येत मॅडम, नव्हतं. शास्त्र जसं मनुष्य आपल्याकडे टिकतो तसं हा शास्त्र सुद्धा टिकणं हे शास्त्राला जोपर्यंत आवडेल तोपर्यंत तो टिकेल, नाहीतर तो सरळ तिथून निघून जाईल. सगळ्या गोष्टी अशाच आहेत, एंटर आणि एक्झिट. म्हणजे एखादी व्यक्ती तर आपल्या हे जीवनामध्ये हा बोला. शास्त्र पण असं आहे की देवाने जे आपल्याला म्हणजे दुसऱ्यांचं नशीब आपण वाचतो ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि बर हे आपल्याला दिलेलं आहे देवाने दुसऱ्यांचं नशीब वाचायसाठी. तर ते चांगल्या पद्धतीनेच आणि लोकांच्या कार्यासाठीच झालं पाहिजे. येस, हो मॅडम, बरोबर आहे. मला पण सदुपयोग, तसंच वाटतं. इन शॉर्ट हो. सदुपयोग. सदुपयोग हो, झाला पाहिजे. हो. अगदी अगदी. ठीक आहे, या येत तर राहा. मला एक सांगायचं होतं, की अरे अरे नमस्कार वा, सर. आहे आहे. आहे सर. लकीली इंटरनेट प्रॉब्लेम नाही आला. सो हं, आहे सर. महत्वाचं म्हणजे की कोटचक्राविषयी बोलायचं झालं तर हिंदीमध्ये हे साहित्य अवेलेबल आहे. पण मराठीमध्ये इतक्या सुंदर रीतीने आणि इतक्या सहज आणि सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला जे काही समजवलंय, म्हणजे खरंच आता मी बऱ्यापैकी सर्च केलं, पण कुठेही मराठीमध्ये इतकं सुंदर नाहीये. जे तुम्ही आम्हाला शिकवलत आणि फक्त कोटचक्रच असं नाही सर, इतके विषय तुम्ही आम्हाला नवीन-नवीन शिकवून आम्हाला इतकं समृद्ध केलेले आहेत. त्या सगळ्याबद्दल सर तुमचे खूप आभार आणि असेच नवीन विषय आम्हाला तुमच्याकडनं शिकायला आवडतील. सो थँक यू सो मच सर. थँक यू धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद. बरं, पुढे बोला आणखी. कोमल मॅडम, हो, समारोप करा. बोलते. झालं का सगळ्यांचं झालं बोलून? हा, झालं. ठीक. एक मिनिट मॅडम तुम्ही म्यूट होता. हां. हो हो हो. सर नमस्कार, मॅडम नमस्कार. आणि आता सगळ्यांनी खूप छान अभिप्राय दिले. त्याच्यात अंजली मॅडम जे म्हणाल्या ते तर म्हणजे मला एवढं बघता येत असं नाही, पण मी जे काय आता ऍटलिस्ट नातलग तरी विचारतात ना, की अगं मनीषा दे आम्हाला हे प्रेडिक्शन दे. तर आतापर्यंत आले मॅडमचं तुमचे सूत्र वापरून. पण मी कधीही कोणाला पैसे नाही, म्हणजे शेजाऱ्यांना नाही. पण माझा असा अनुभव आहे, की आपण छान अभ्यास करून जर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिले ना, तर ते स्वतःहून, म्हणजे मी बघत सुद्धा नाही, की त्या पाकिटात त्यांनी किती पैसे टाकले. पण ते भरपूर, म्हणजे अगदी मोर दॅन सफिशियंट असतात आणि मी ते यूज पण करत नाही. मी असं, मला आवडतं सोशल ठिकाणी द्यायला, तर तसंच्या तसंच म्हणजे नेऊन ठेवते. पण खूप छान म्हणजे, आणि कारण तुमच्याच ह्याच्यावर काय म्हणतात, तो जो रस्ता दाखवलाय मॅडमने, तुम्ही त्याच्यावरच चालायचंय. आणि आपण जरी ते पैसे नाही घेतले तरीही त्याच्या कितीतरी पट पैसे आपल्याला इतर मिळतात. मार्गाने येतात. हा माझा अगदी खूप म्हणजे छान अनुभव आहे, म्हणजे कितीतरी पटीने. मी कधीच येस, विचकून नाही. ते प्रत्येक जण विचारतात, मॅडम पैसे सांगा. नाही तर मी म्हटलं नाही, मी पैसे सांगणार नाही. तुमचा प्रश्न सांगा, आम्ही उत्तर देतो. फक्त आम्हाला एवढा फीडबॅक द्या की तुमचं काम झालं किंवा नाही, म्हणजे आपल्याला पुढे अजून अभ्यास करायला. पण खूप छान, म्हणजे मॅडम तुमचे पण आभार. मॅडम सारख्या ते गणितात, ते कोण आपले दीक्षित सर म्हणाले ना, इतकं म्हणजे छान मॅडमनी प्रत्येक वेळेस, त्यांना कंटाळा कसा येत नाही, प्रत्येक कुंडलीला ते गणिती भाग आम्हाला न कळता, म्हणजे वक्री मार्गी इतकं सुंदर सांगतात, की मॅडम तुमचे पण आभार. सर तुमचे तर आहेच. आणि आजच्या ह्याच्यातला मेन पॉइंट फक्त, की आपल्याला एखादा प्रश्न आता विवाहाचा बऱ्याच जणांनी विचारला, तर तो विवाहाचा कारक म्हणजे ज्यावेळेस तो कारक ग्रह स्तंभात येईल तेव्हा काम होतं. पण आता येस. तरी पण आपल्याला ह्याचं का बरं सूर्याचंच म्हणजे गोचर बघायला हवं. कारण तो सूर्य एका नक्षत्रात 14 दिवस आहे. पण आपण जर शनीचं बघायला लागलो, सरकारी नोकरी, पण तो फार दिवस राहतो ना, त्यावेळेस तोपर्यंत आपल्याला काही थांबता येणार नाही. तर आजच्या म्हणजे या कार्यशाळेचा गाभा, की आपल्याला सूर्य गोचरीनीच आपल्या इव्हेंटचं उत्तर द्यायला जास्त सोपं. म्हणजे तो गोचरीचा सूर्य केव्हा आपल्या स्तंभात येईल त्यावेळेस ते बरोबर. कार्य निश्चित होणार. कुठलाही प्रश्न असू दे. पण येस. खूप छान, अतिशय सुंदर सर. मला ह्याच्यापेक्षा जास्त काही म्हणजे सांगता येत नाही. पण हॅट्स ऑफ मॅडम तुम्हाला, आणि सर तुम्हाला पण. आणि तुमच्यासारखं होता येईल नाही माहित नाही, पण आम्ही ट्राय करू सगळेच व्हाल जण. व्हाल थँक्यू व्हाल व्हाल थँक्यू थँक्यू प्रयत्न थँक्यू. करा, व्हाल नक्की. होय हो, धन्यवाद. थँक्यू. तुमच्या तिथपर्यंत परवानगीने. नेणारच आहे. हो हो हो, येस. बरं, मी तुमच्या परवानगीने मीटिंग एंड करतो.
एव्हरीबडी गुड नाईट. ऑल द Thank you, बेस्ट. sir. धन्यवाद Thank you. सर. थँक्यू सर. शुभरात्री.